कांदिवलीला. तर मी लेट नाईट तसं घरी येत होतो एकदा. ज्या मधल्या रस्त्याने येतो तिथे एक वडाचं झाड आहे. एक जुनी बिल्डिंग आहे. पहिल्याच ग्राउंड फ्लोअरला एक मुलगी राहते. तिची आई तिने स्वतःचा जीव दिला होता. म्हणजे डायरेक्ट टेरेसवरनं खाली उडी. 3 दिवसांनी त्याचा खेळ चालू झाला. खेळ म्हणजे? बदलापूरला त्या चाळीमध्ये एक रूम आहे. एक बाई राहत होती. ज्या खोलीत राहते ना त्या खोलीला एक खिडकी नाही, पूर्ण बंद आहे. ती बोलत नाही आणि 5व्या महिन्यामध्ये तिने डायरेक्टली स्वतःला गळफास लावून घेतला. ज्या लोकांनी तिला काढलं ना, काढताना ते बोलतात की या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर नीरज आलेला आहे. बाई, कसा आहेस तू? एकदम मस्त, मजेत. सगळ्यात आधी तू आपल्या ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? माझं इंट्रोडक्शन म्हणजे आता मी कसं करतो, जॉब पण करतो, प्लस माझे स्वतःचं पण मी चालवतो. IT फर्म बेस मी पण एक कंपनी चालवतो. आणि मग आपले स्टोरीज आज कुठले तू सांगणार आहेस? माझे स्टोरीज आता आज तर मी पहिला माझ्या एरियातले, माझ्या घरच्या इथले कांदिवलीला. म्हणजे आता तुला सांगतो, माझा पहिला कसा किस्सा आहे. मी 10वी-12वी जस्ट पासआउट झालेलो आणि तेव्हा कसं असतं की मित्र आहेत, फ्रेंड सर्कल्स आहेत. आपल्याला पाहिजे म्हणून आपण कसं जास्त एक्सप्लोर होतो फ्रेंड सर्कलवर. अरे मित्र बोलला, "चल आज नाईट मारूया, आज आपण हे करू." तर असं माझ्यासोबत कसं झालं की 12वीच्या नंतर मी जस्ट एक जॉब पकडला होता आणि नवीन ना जॉब करायचं आहे. तर मग तुम्हाला पॅशन म्हणून तुम्हाला कुठे पाठवतात आहेत, तर तुम्ही लेट नाईट घरी येणार. तर मी लेट नाईट तसं घरी येत होतो एकदा. थिंक 1:15ची वेळ होती ती आणि माझा एरियाचा म्हणजे माझ्या रस्ते 3 फुटतात. म्हणजे पाटे 3 आहेत त्याला. एक मेन रोड मागचा, पुढचा एक आणि मधला एक. मेनवरनं मी कधीच येत नाही. ज्या मधल्या रस्त्याने येतो तिथे एक वडाचं झाड आहे आणि एक बॅक रोडला आहे. म्हणजे एक तू तिकडनं म्हणजे तो कच्चा रस्ता आहे, तो तबेलाच्या इथून येतो मागून. आता माझ्या इथे कसं आहे ना, एक जुनी बिल्डिंग आहे. जिथे माझं जुनं घर आहे त्याच्या समोर ती बिल्डिंग दिसते. चाळीतनंच आहे ते. समोर तू सरळ बघशील तर असं तुला दिसणार की तिथे कोण नाही, पण ती चाळी पूर्ण ब्लॅकआउट झाली ना की फक्त ती बिल्डिंग दिसते. तर त्या बिल्डिंगमध्ये सीन कसं आहे की तिथे खूप जुनं, म्हणजे तिथे पहिल्याच ग्राउंड फ्लोअरला एक मुलगी राहते. तिची आई तिने स्वतःचा जीव दिला होता. आणि असं म्हणजे तिचं कसं झालेलं की माहीत नाही, म्हणजे तिचा नवरा ड्रिंक जास्त करायचा ना तो. तर मग त्याच्यामुळे दिला की घरचं काय होतं ते आपल्याला माहीत नाही. पण तिने जेव्हा जीव दिला ना, तर तो कसं केला, तिने जाळून घेतलं आणि जाळल्याच्या नंतर ते सक्सेस झालं नाही म्हणून तिने वरती जाऊन जीव दिला तिने परत. म्हणजे डायरेक्ट टेरेसवरनं खाली उडी. अशा पद्धतीने तिने उडी मारली ना की त्या टायमिंगला तिथे कोण नव्हतं, कोणाला कळलं नाही ते. त्यानंतर ते सगळं घडून झालं. ते काय ते 10-12 दिवस निघून गेले. हळूहळू तिचा प्रेझेन्स तिथे जाणवायला लागला. सगळ्यांना प्रेझेन्स जाणवत होता. पण कसं आपल्याला असं हळूहळू माहीत पडलं ना की त्या बिल्डिंगमध्ये पण जायचं बंद करा. अजून पण तिथे राहतात राहणारे, पण ते खूप जुनी लोक आहेत, ते लोकच राहतात. हे त्या लोकांना माहिती आहे एक लिमिटेड टाईम आहे, त्यानंतर त्या टाईमनंतर ते बाहेर पडत नाही. जरी लेट आलेत, गाडी समोर लावणार, चावी बंद करणार, निघून जाणार. आणि आमच्याबरोबर तिथे 2दा माझ्यासोबत तसा किस्सा झाला आहे. मी कसं ज्या वाटेने मी येतो ना, तर मी त्या दिवशी त्याच मधल्याच वाटेला मी धरलं. मी म्हटलं चल जाऊ या रस्त्याने. मी पुढच्या वेने जाणं माझा इम्पॉसिबल वाटते, म्हणून मी मधल्याच वेने आलो. स्टार्ट केलं, म्हणजे आपण निघालो तिकडनं. तसं मी त्या वाटेला पोचलो. मध्येच चालता मी पुढे आलो, राईट टर्न घेतला. राईट टर्न घेतल्यावरती एकदम मोगऱ्याचा एकदम सुगंध जे बोलतात ना, एकदम जास्तच. म्हणजे तू असं, म्हणजे मी खूप लोकांना मी सांगितलं आहे. माझा लहानपणाचा मित्र पण होता, त्याला पण मी बोललो 2-3 वेळा की भाई तुला इथे कधी जाणवलं आहे का. 2-3 वेळा सांगितलेलं मी. त्याला एकदाच एक्सपिरियन्स झाला, तो यायचाच बंद झाला. मी त्या नाईटला आलो
आलो आणि जसा मी माझ्या गल्लीत शिरलो, समोर मला खिडकी दिसते माझी, पण मला जाणवते माझ्या मागे कोणतरी चालतंय. मग हळूच पैंजणचा आवाज येतोय. म्हणजे मी एक स्टेप पुढे टाकतोय, तिचा स्टेप पुढे पडतोय. असे 4-5 स्टेप्स टाकत पुढे आलो. मित्राच्या घरापर्यंत पोहोचलो आणि नंतर मला असं वाटलं की माझी बॅग जड झाली आहे. कोणीतरी धरलं आहे मला मागून, पकडून ठेवलं आहे जास्तच घट्ट. मग मी म्हटलं की असेल काहीतरी, आपण लक्ष नाही द्यायचं. गाणी चालू होती म्हणून मी तसंच पटकन शिरलो घरात. दाराला आईला सवय असते की ती चाकरी लावून ठेवते, कडी नाही मारत. तिने जस्ट म्हणजे मी पटकन दरवाजा खोलला आणि मी दार बंद करून घेतला आणि जोरात बंद केला तर आई जरा घाबरून उठली आणि ती बोलली, ती मला बोलते काय झालं म्हणून. तर काय नाही, मला असं वाटलं मागून कोणतरी येतं आहे. मग ते ठीक आहे तू जा, हातपाय धू, जेव आणि झोप. त्या दिवशी ती किस्सा परत तसा सोडून दिला. आणि आम्ही मग 1-2 आठवड्याच्या नंतर मी आणि माझ्या मित्रांनी नाईट आऊट मारला. माझ्या बाजूच्याच रूममध्ये, म्हणजे बाजूची रूम आहे त्याच्यावरती आत्याने एक फ्लॅट घेतलं. फ्लॅट म्हणजे एक नॉर्मल फ्लॅट टाईप बनवलं आहे तिला, आहे चाळीतच, पण ते 1+1 कसं बनवतं, तर त्यांनी तसं बनवून ठेवलेलं. आणि ते कसं आहे ना, ते दर सॅटर्डे संडेला कुठे फिरायला जायचे. आम्हाला तेवढा चान्स मिळायचा, चावी आमच्याकडे, चला सगळे मित्र भेटा, नाईट आऊट मारा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग मी त्या दिवशी म्हणजे आमचं कसं फिक्स झालं की 4-5 जणं आम्ही आहेत. ते आम्ही बोललो की चला, एक जण खाणं घेऊन येणार आहे, एक जण तुम्हाला जे पाहिजे तसं दे, ड्रिंक्स सोडून तुम्ही काही करा, काय करायचं असेल ते. मग त्या दिवशी कसं झालं की आले 4च मित्र, सगळे आले, एन्जॉयमेंट केली. 11:30पर्यंत थांबले, खाल्लं पिल्लं. नंतर बोलता अरे नहीं अभी मेरे घर पे मम्मी बुला रही है, मेरे घर से कॉल आ रहा है, मैं जा रहा हूँ. असे करून करून ते 4ही निघून गेले. राहिला फक्त एकच मित्र आणि आम्ही दोघेच होतो तिथे, बाकी कोण नाही. त्याने काय सांगितलं की भाई अभी कंटाळा आ रहा है. मला आता नाही, म्हणजे काय ऑप्शनच नव्हते तिथे. मी टी व्ही बघत बसलेलो आणि तो काही त्याच्याकडे ऑप्शनच नव्हतं. मग आम्ही नंतर सोडून दिलं. मी म्हटलं टी व्ही बंद केला, आम्ही त्याच्याशी गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता आम्हाला कळलंच नाही की 2 वाजलेत. 2 वाजले. त्यानंतर मी त्याला बोलतो आहे की तू काय कॉफी म्हणजे पिणार का काय. तर मला बोलतो नाही रहने दे, देखते आपण. आणि मग आम्ही तो टॉपिक क्लोज केला आणि आम्ही आलो. आम्ही होतो बाहेरच्या गॅलरीमध्ये, आम्ही तिकडनं आत आलो. आम्ही म्हटलं आता झोपायची तयारी करू आणि आम्ही दोघांनी आमचं सेटअप केला आणि आम्ही झोपायला जात होतो. जस्ट मी फक्त फॅन ऑन केला, लाईट बंद केली आणि आम्ही ना असेच 2 मिनटं चादरीवरती असे बसून होतो आम्ही. आणि हळूच दाराच्या इकडनं आवाज आला तोच पैंजणचा, की ती चालते बाहेर. मला पहिल्यांदा असं वाटलं की भास झाला माझा, मलाच ऐकू येतो आहे. म्हणजे मी त्याला विचारलंच नाही. मग मी परत सायलेंट झालो आणि पूर्ण सायलेंट होतं घरात. 2 मिनटांनी परत तो आवाज आला ना, तोच मला समोरून सांगतो, अरे भाई सुना है क्या तूने, क्या है इधर. तर तो मला बोलतो की अरे मैंने पहली टाइम ये एक्सपीरियंस किया, चल ना नीचे जाके देखते हैं. बोला भाई मैं तो जाता नहीं, तेरे को जाना है तू जाके देख ले, पण मैं कुछ भी होगा मैं नीचे आऊँगा नहीं. मी सरळ सांगितलेलं, कुछ भी होगा मैं नीचे नहीं आऊँगा. तो बोलतो ठीक है ना, एक बार जाके देखने में क्या है. तो म्हटलं तर ठीक आहे, तेरे को देखना जाके देख ले. तो उठला. 2 वेळा त्याने मला विचारलं. तिसऱ्यांदा दरवाजा उघडला आणि आत्याच्या दरवाजाला कसं एक लाकडाचा दरवाजा पहिला, मध्ये परत एक गॅलरी आहे आणि लोखंडाचा दरवाजा. त्याने तो दरवाजा उघडला आणि जसंच तो जाळीचा दरवाजा उघडायला गेला ना, त्याला तिकडून गार वारा, एकदम गार वारा येतो तसा गार वारा आला, आवाज आला आणि तो तिथेच उभा आहे. नो रिॲक्शन, काहीच नाही. मी त्याला 2दा हाक मारली की भाई क्या हुआ. त्याला मी बोलतो आहे तर त्याला ऐकू पण जात नाही. 2-3 मिनटाच्या नंतर तो परत त्याच्या ह्याच्यात आला ना, तो बोलतो नहीं रे, नहीं जाने दे, नहीं जाना है, नहीं जाना है. सरळ त्याने गिवअप केलं आणि मग तो आतमध्ये आला आणि तो झोपला माझ्या बाजूला. झोपला आणि त्याला 1 तासाने त्याला ताप भरला पूर्ण. ताप भरला म्हणजे त्याला
त्यावेळी त्याला ते काय दिसलं ना, तो बोलायलाच तयार नाही. म्हणजे त्याचं तो बोलतो ना एकदम सायलेंट, म्हणजे ना बोलतो काय चालू आहे माहीत नाही मला. सकाळ झाली ना, सकाळी त्याला मी विचारलं, तो सकाळी मला बोलतो, "अरे रात को ना मैंने दरवाज़ा खोला ना, मेरे को अपनी वो सीढ़ी के यहाँ पे ना एक लेडीज़ दिख रही थी." बोली तो वाइट साड़ी पहनी थी उसने, पूरी जली हुई है, पूरा सिर मतलब बोलते ना धुआं-धुआं निकल रहा है उसके सिर में. म्हणजे तो असं बोलतोय की तो प्रत्यक्षात ती समोर उभी आहे तिकडे. आता तो बाहेर ना आलेला म्हणून ती त्याला दिसत होती. आम्ही तिथे राहतो, आम्हाला फक्त प्रेझेन्स जाणवतो. आम्ही आजपर्यंत बघितलं नाही तिला कधी. कधीच नाही. पण आम्हाला प्रेझेन्स तिचा खूप जाणवतो. जसं म्हणजे काय काय जसं म्हणजे मी आमचे एकदा डान्स होते. एरियामध्ये डान्स करत होते. पूजा ठेवलेली, कार्यक्रम होता मोठा. आम्ही त्याच बिल्डिंगमध्ये प्रॅक्टिस करायला गेलो. म्हणजे तिथे जिथे तिने केलं आहे ना स्वतःला, त्याच पट्ट्यावरती आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आणि तिथे एकदा असंच 1 तास झाला, 2 तास झाले आणि मी त्या साईडला वळून बघतोय ना, तर मला ती वाइब्सच येत नाही आहेत. म्हणजे मला ते जाणवतंय की मला नाही बघायचं तिथे. म्हणजे मला ते असं वाटतं ना, मी म्हणजे तिकडे बघितल्याच्यानंतर अरे तिथे काहीतरी आहे. ती खेचते आपल्याला तिथे. ते करत ना एक आमचा पॅच संपला डान्सचा. नंतर दुसरा डान्सचा पॅच चालू झाला ना, त्यामध्ये काही मुलीच होत्या. तर त्याच्यामध्ये ना ते कसं लपाछुपी खेळतात तसा तो एक डान्स होता आमचा. मग त्याच्यामध्ये करता नंतर मग थोड्या वेळाने काही मुली इथे तिथे बाजूला जाऊन लपल्या. म्हणजे तिकडे कसं छोटी झाडं आहेत. ते एक त्या झाडाच्या मागे लपली आहे. एक बिल्डिंगचा आडोसा आहे. तो बरोबर पिलरच्या मागे जाऊन कोणतरी लपलं आहे. झालं काय, ती जी मुलगी ज्या पिलरच्या मागे जाऊन लपली ना, ती वाकून आम्हाला बघते. तिला आम्ही कोण दिसत नव्हतं. तिला आम्ही कोणच दिसत नव्हतं. वेळ काय होती, 7 काय 7:15ची वेळ होती संध्याकाळची. तिला आम्ही कोणच दिसत नाही. थोड्या वेळाने तिला बाईचा आवाज येतोय आणि तिने परत वाकून बघितलं ना, तीच बाई तिला समोर दिसली. लाल डोळे, जळालेला फेस. आणि ती तिकडनं मग जी धावून घरी आली ना, 2 दिवस ती आजारी होती पूर्ण. नशीब चांगलं होतं की तिच्या मागे नाही लागली ती. पण ती होती तिथे. त्यापासून मग तिथे बंद. मग तिथे कार्यक्रम करणं बंद. सगळे फंक्शन्स करणं बंद. फक्त बिल्डिंगमधले कोणाचे मेन फंक्शन्स असतील, ते लोकच फंक्शन करतात. जे लग्नाचा कार्यक्रम वगैरे. पण ते पण करताना मी असं ऐकलं आहे की जेव्हा काही असेल ना, खाणं-पिणं ठेवतात ना, पहिलं तिथे मागे ठेवतात ते लोकं. म्हणजे आपण एक उतारा करून पहिला मान देतो तसं ते मागे जाऊन तिथे ठेवून देतात. आणि मग ते झालं की मग त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. मग ती त्या दिवसात कोणाला काही त्रास देणार. मी एक्सपिरियन्स तर याचा चांगला घेतला आहे. कारण माझ्याकडे यायला तिथून 5 म्हणजे मी त्या रस्त्याने जायला ना 5 वेळा तरी मी तिकडनं येत जात असतो. पण रात्रीचं जर मला कोण बोलेल ना, तर मी कोणालाही सांगतो, भाई तू मागून ये, नाहीतर तू पहिल्या गेटच्या रस्त्याने ये. मधल्या गेटच्या रस्त्याने येऊ नको. लाईट असून सुद्धा पहिल्या गेटच्या रस्त्याला लाईट नाही, पूर्ण काळोख आहे. पूर्ण म्हणजे तू टॉर्च पण लावून जाशील ना, तरी तुला रस्ता दिसणार नाही. तिथे पण एक स्टोरी आहे. तिथे पण आहे. तिथे काय झालेलं? तिथे एक स्टोरी अशी आहे की तिथे एक मद्रासी फॅमिली राहत होती. आता ते सोडून गेलेत. म्हणजे ते तिच्या बहिणीने तिच्या आईला तिकडनं घेऊन गेली. पण पहिला ते फॅमिली होते. तिचे आई, बाबा, ती आणि तिचा मुलगा. तिचा भाऊ पण एक होता. ती लग्न झालेली म्हणून ती तिकडे यायची कधी. भाऊ तो होता, तो बाहेरगावी होता. पण तिच्या वडिलांचं डायलिसिस चालू होतं. आणि तिची आई घरकाम करतात तसंच तेच. आणि मग बाहेर कुठे गेली तर जाऊन येऊन. काहीतरी 2015ची गोष्ट आहे. 15-16चीच. त्याच्या आधीची काहीतरी आहे. 15-16मधलीच गोष्ट आहे की त्या लोकांनी काय केलेलं की तिच्या वडिलांसाठी डायलिसिस करायचे ना, तर तिचा जो भाऊ आहे तो बाहेरगावी चांगला जॉबला होता. तो तिकडनं सारखे म्हणजे जेवढं ह्यांना काय लागायचं ना, तर तो पैसे तिकडनं इथे पाठवायचा होतो. सडनली काय झालं माहीत नाही. अचानक
1-1.5 महिन्यामध्ये आम्ही बघतोय की तिचा भाऊ तिकडनं इथे आला आहे, इथेच राहतो आहे. पहिला कधी यायचा तर यायचा, हसायचा म्हणजे बघायचा, बोलायचा, असं बघायचा, राहायचा, बोलायचा, परत निघून जायचा आपल्या कामाला. बाहेरगावी होता म्हणून त्याचं कसं एक आठवड्याची ट्रिप, येऊन जाऊ. म्हणजे 2-3 दिवस किंवा 4 दिवस जास्तीत जास्त, त्याच्याहून जास्त नाही. मग त्यांनी तसंच 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना झाल्याच्यानंतर त्याच्या आईने सांगितलं की मी पप्पांना घेऊन जाते डायलिसिस करायला. तर तो बोलला ठीक आहे. सायलेंटमध्ये फक्त बोलला ठीक आहे. एकदम वियर्ड, म्हणजे कसं आपण बोलतो ना, ठीक आहे तू जा मी येतो किंवा काहीतरी सांगतो आपण, तसं नाही. नुसतं ठीक आहे, ठीक आहे बोलून तो गेला आतमध्ये, किचनमध्ये निघून गेला. त्या मम्मीला वाटलं हां ओके असेल, काहीतरी असेल म्हणून तो तसा बोलत असेल. मग ही घेऊन गेली. हे लोक गेले डायलिसिस करण्यासाठी. बहीण घरीच नव्हती. थोड्या वेळाने आतमधून जळायचा वास येतोय. जळायचा वास येतोय. ते अर्धा 1 तास झाला असेल. 2 दरवाजे आहेत. त्याची एक पहिली रूम आहे ना, ती बंदच आहे. ते पण एकदम असं भूतखानासारखं आहे. म्हणजे असं बघितलं ना, एक खिडकी ओपन असते त्याची. रात्री कोण चालत जाताना त्या खिडकीमध्ये बघेल ना, तर असं वाटेल कोणतरी बघतंय तिथून आपल्याला. ते खंडार ते बंद आहे. त्याच्या मागच्या साईडला यांची रूम आहे. आणि ह्यानी रिसेंटली तिथे आल्याच्यानंतर माहीत नाही काय झालेलं, त्यांनी त्याला तिथे जाळून घेतलं पहिला. स्वतःला जाळून झाल्याच्यानंतर 80% काहीतरी तो जळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचं म्हणजे बोलतात ना, सक्सेस नाही झालं ना, कोयता घेतला त्यांनी पूर्ण पोट फाडून घेतलं स्वतःच्या हाताने. स्वतः. कोणाला काहीच कळलं नाही. नाही त्याच्या आईला नाही कळलं, बहिणीला नाही कळलं, वडिलांना पण काही नाही. वडील तर ते डायलिसिसच्या ह्याच्यात होते, तर त्यांना तर काहीच माहीत नव्हतं. स्वतःहून त्यांनी करून घेतलं. आजूबाजूवाल्यांना केव्हा कळलं की जेव्हा तो जळायचा वास येतो तेव्हा कळलं. म्हणजे तो जळून झाला होता त्यावेळी. तो वास खूप पसरला ना, तो एकदम जळून झालेला. त्याच्यानंतर त्याने स्वतःला तिथे मारून घेतलं. म्हणजे ते पोट फाडून घेतलं त्याने. पण कंडिशन एवढी बेकार होती ना, मी तर बघायला पण नव्हतो. माझे बाकीचे घरचे जे होते ते सगळे बघायला गेलेले बाहेर. आणि कसं ज्या लोकांना म्हणजे घरच्यांना माझ्या असं वाटतं की नॉर्मल आहे, काय नाही. मी खूप वेळा त्यांना सांगितलं की मला भास होतो, मला माहिती आहे की मला काय होतं आणि काय नाही. आपल्याला जे होणार ते आपण कोणाला सांगू शकत नाही. मी घरच्यांना खूप वेळा सांगितलं, तर घरचे काय बोलतात, हां ठीक आहे असेल, तू लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर, देवाचं नाव घे, तू बाजूला चालत राहा, तू काय करू नको. मी 2-3 वेळा तिथे धक्के खाल्लेत. त्याच रस्त्याला मी नाईटला आलो, एकदम काळोख्यात रस्त्याने. मी चालताना कोणतरी आपटल्यासारखं आपल्याला दिसतंय. मी टॉर्च मारून बघतो, खालती काहीच नाही आहे. त्याच रस्त्याला जणू की तो तिथे बसला आहे, मी त्याच्याच वाटेतून चाललो आहे. हां, त्याच रस्त्याला. कारण की सगळे असे म्हणतात, तो जेव्हा तो जळाला होता त्यांनी फाडून घेतलेला ना, डॉक्टर जो तिकडे समोरासमोर डॉक्टरने सांगितलं की चान्सच नाही वाचायचा, हा संपला, मला घेऊन जाऊन पण मतलब नाही. जागेवर मेला होता. मेला नव्हता, जिवंत होता तरी सुद्धा. श्वास घेत होता तो. वाचण्याचं काहीच नाही. 80-85% जळालेला तो पूर्ण. त्याच्यानंतरच काय झालं की एका आठवड्याने त्याच्या वडिलांची पण डेथ झाली. आणि आमच्या एरियात कसं आहे ना तिथे, की एक कोण गेला की मागे 2 जण लगेच जातात. आठवडाभर पकडून चालायचा. म्हणजे जे सॅटर्डेला कोण झालं, फ्रायडेला कोण झालं, सॅटर्डे संडेला दुसरं कोण असतं. बापरे. हेच आहे म्हणजे एक फ्रायडे पकडला, सॅटर्डे संडे झालं, मंडे पकडला, ट्यूजडे वेनसडे झालं. 1-2 दिवस. हां, तो वीक कम्प्लीटच करणार. ते माहिती नाही की खूप ठिकाणी असतं. म्हणजे आमच्या इथे पण मध्ये झालं होतं ना, मला वाटतं 2018-19 त्या टाईमला, की म्हणजे आमच्या इथे असं झालेलं की त्यावेळी कंटिन्यू आहे ना, तरुण मुलं जात होते आणि मला वाटतं ते एकाद महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये कंटिन्यू जात होते आणि त्यांचं ॲक्सिडेंटच होत होतं. आणि त्यावेळी कुत्रे एवढे भुंकायचे आणि
म्हणजे एकदम विचित्रच वातावरण, एकदम वेगळंच सगळं सुरू होतं. आमच्या इथे पण होतं. आमच्या इथे एकच मला वाटतं एका महिन्यातच झालेलं ते. यंग पोरं गेलेली. एक धरून चाल 12 वर्षाचा. बापरे. त्याला आवड होती स्विमिंगची. तो गेला आमच्या इथे तलावात अंघोळ करायला गेला तिकडनं आला आणि माहीत नाही त्याला काय झालं. कुठला तरी त्याला आजार लागला. ऑन द स्पॉट समोरासमोर तो पोटात दुखतंय म्हणून पकडला, बसला तिथेच. जागेवरतीच हे झाला. जागेवरतीच झाला. आणि तो एरियामध्ये सगळ्यात म्हणजे बोलतात ना सगळे त्याला जास्त ओळखायचे आणि सगळ्यामध्ये तो मिळून राहणार होता. तोच हे झाला. किस्सा कसा आहे ना तो की डॉक्टर्स पण त्याला हात लावायला रेडी नव्हते. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन सुद्धा पण डॉक्टर्स हात धरायला त्याला रेडीच नव्हते. नाही तुम्ही आणलातच कशाला? असं. तो गेला. तो गेल्याच्या नंतर लगेच त्याच्या मागोमाग 2 यंग पोरं परत गेली. बापरे. मग तू दुसरी आता कोणती गोष्ट सांगणार होता, की आपण ही कंटिन्यू करतोय? ही यामध्ये कंटिन्यू करण्यासारखं कसं आहे, ज्यांनी आता स्वतःला जाळून पाडून घेतलं ना, तिथे मागे जे राहत होते त्या लोकांना त्रास व्हायला चालू झालेले. ते गेल्यानंतर. हां. कारण तिच्या आईला पण त्रास होत होता नंतर. कारण ती एकटीच राहिली. वडील गेले, मुलगा गेला. आणि त्रास म्हणजे त्रास म्हणजे तिला भास व्हायला लागलेले. तिला लिटरली असे वास व्हायला लागले की सामान घरातलं कोणतरी उचलतंय. किचनमध्ये कोणतरी जाऊन काम करतंय. बटन चालू बंद करतंय. ती रात्री झोपते ना तर तिला झोपायला देत नाही. लिटरली तिला तिच्या मुलीने घेऊन गेली तिला तिकडनं मग. ठेवलं नाही तिला तिथे. ती गेल्याच्या नंतर घर पूर्ण शांत झालं. जसं घर शांत झालं मागच्या साईडला एक डॉक्टर राहत होता. डॉक्टरच्या फॅमिलीला पण त्रास व्हायला चालू झाला. त्यांनी पण विदिन वन मंथच्या मध्ये त्यांनी पूर्ण घर खाली केलं. पूर्ण घर खाली जाऊन. पूर्ण घर खाली केलं पूर्ण. आता तिथे काय नाही. आता तिथे बाजूला एक मंडपवाला राहतो. ते मंडपवाले त्यांनी त्यांचं सामान लावून ठेवलं आहे तिथे. खुर्च्या बाकी टेबल्स जे काय आहे ना पूर्ण ब्लॉक करून ठेवला रस्ता. जायला यायला काहीच नाही ठेवलं आहे. आणि ते जाऊ देत पण नाही. त्यांनी एक गेट मारून ठेवला आहे तिथे पुढे. त्याला ठाळं असतं. म्हणजे आपण विचारलं पण ना तरी ते बोलणार ठीक आहे तुम इधर खडे रहो. जो कुछ भी सामान लगता है मैं लाके देता हूँ. कोण जाऊनच देत नाही आतमध्ये. काहीच नाही. हिंमतच नाही करायची ते. बापरे, एवढं? तिथे जाऊच म्हणजे गेल्याच्या नंतर ती पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होते ना तशी ॲक्टिव्हिटी ती चालू होते लगेच. आणि ते मी म्हटलं ना तुला ते गावठण आहे. तिथे हाय पहिल्यापासून तसंच आहे. तुला मी तिकडचं जाऊ दे. तुला मी ज्या बिल्डिंगचं सांगितलेलं ना त्याच्या मागे एक आहे. त्या मागच्या साईडला एक चाळ आहे. त्या चाळीमध्ये एक रूम आहे. तिथे एक बाई राहत होती. त्या बाईनी म्हणजे रेंटेडवरती आलेली ती. त्या बाईनी तिथे किती महिने काढले माहीत नाही. 6 महिने काढले काय 8 महिने काढले. मग तिच्यासोबत असं काय झालं तिथे माहीत नाही की ती ज्या खोलीत राहते ना त्या खोलीला एक खिडकी नाही. पूर्ण बंद आहे. पण आपण तिला 4 महिन्यांनी जाऊन तिला विचारतोय काय करतोय. ती बोलत नाही आणि 5व्या महिन्यामध्ये तिने डायरेक्टली स्वतःला गळफास लावून घेतला. मग गळफास लावला तर तो पण असा नाही की डायरेक्ट जीभ बाहेर आली. जीभ बाहेर म्हणजे ज्या लोकांनी तिला काढलं ना त्या काढताना ते बोलतात की ती त्याच कंडिशनमध्ये होती. तिला उतरवल्याच्या नंतरसुद्धा पण असंच वाटत होतं की ती वरतीच आहे. आता रिसेंटली तिथे किती लोक राहून गेलेत ना ते लोक बोलतात की नाही राहिलो तिथे. आम्ही तिथे बसलो किंवा आम्ही तिथे थांबलो तर बोलतात थोड्या वेळाने ना असं वाटतं की तिथे कोणतरी आहे. तिची प्रेझेन्स तिथे समोरच आहे. तिची प्रेझेन्स दिसते. ती बघते. आणि त्यानंतर जर आपण वरती वाकून बघितलंच किंवा असं मान वरती करून बघितलं थोड्या वेळाने की आपल्याला तिथे तीच तिची डेड बॉडी त्याच पोझिशनला दिसणार. अजून पण जीभ बाहेर कर. त्याच पोझिशनला दिसणार ती.
आणि का करून घेतलेली? कोणालाच नाही माहिती. किती वय असेल तिचं? एक 27-26. कोणालाच माहीत नाही. काहीच माहीत नाही. म्हणजे ते पकडूनच नाही झालं ते. की आम्ही आता मी जेवढं त्या एरियामध्ये जेवढा फिरतो ना, जेवढ्या एरियामध्ये मी त्या एरियात जास्त माझं घर असून सुद्धा मी त्या एरियामध्ये कोणासोबत एंटरटेनमेंट करत नाही. फक्त आम्ही आता कसं लहानपणापासून खेळतोय म्हणून मला सगळं माहिती आहे. आता लहानपणी मी पण होतो, जसं मी तुला सांगितलं आमच्या इथे वडाचं झाड आहे मोठं. मी लहानपणा असताना मी तिकडेच खेळायचो. माझीच फॅमिलीमधले नातेवाईक आहेत कांबळी कुटुंबाचे. त्यांचं घर आहे तिथे समोर. तिथे एक नानी होती, ती ऑफ झाली. पण मी जेव्हा पण तिथे असायचो ना, ती मला तिकडून हकलून लावायची. मला कळायचं नाही ते. मला हकलून लावायची तिथून. या झाडाखाली यायचं नाही तू खेळायला. तू इथे यायचंच नाही. थांबायचं नाही. काही करायचं नाही. तू पाहिजे पुढे जाऊन खेळ. पुढच्या बत्तीखाली जाऊन खेळ. लहान पोरांसोबत तिथे जाऊन खेळ. तू इकडे यायचं नाही. बजावून ठेवलेलं त्याने. ती नंतर ऑफ झाल्याच्या नंतर मी काहीतरी 7वीत-8वीत होतो. मला शौक होती सायकल चालवा आणि लहान तर कसं रेसिंग लावूया आणि मग जाऊया. असं करून आम्ही बत्तीखालनं इथपर्यंत रेसिंग लावायचो. सडनली त्या दिवशी माझ्याकडे काय झालं की आईने सांगितलं की तू घरी ये, तुला 2-3 जरा सामान घेऊन यायचं आहे, सायकलने जा आणि घेऊन ये. आणि मी आलो तर तिने पैसे दिले, तुम्हाला तू 4-5 वडापाव आण, कमीत कमी 5 वडापाव तरी घेऊन ये घरी खाण्यासाठी. 5 वडापाव म्हणजे फॅमिलीमध्ये मेंबर्स मी, आई, बाबा, माझी बहीण आणि माझी आजी. थोडे 5साठी मी घेऊन गेलो बेकरीवरनं घेऊन आलो. येता येता मी त्याच रस्त्याने आलो आणि बरोबर त्याच झाडाखाली मी पडलो. सायकल स्लिप, पडलो मी आणि परत मग सगळं ते उचललं, पिशवीत टाकलं, उचललं आणि तसंच घरी घेऊन गेलो. आईला दिलं आणि मी तिला हे काही सांगितलंच नाही. काहीच सांगितलं नाही मी की हे सगळं झालं आहे. घरी आल्याच्या नंतर खाऊन बिऊन झालं, जेवून झालं, रात्री झोपलो आहे. 12 वाजले. मी उठतो आहे आणि सारखं त्या झाडाकडे पळतो. मी उठतो आहे, सारखा पळतो आहे. आई धरते, आजी धरते, मी कोणालाच ऐकत नाही. आजी मला पकडते तर मी आईला लाथ मारतो आहे. आई मला पकडते तर मी आजीला लाथ मारतो आहे. एकदम व्हायलेंट झालेलं. आणि एवढं की मला आई स्वतः नंतर बोलली सकाळी की तू रात्री पळत होतास. मी तब्बल 4 वाजेपर्यंत 4-4:30 वाजेपर्यंत असाच खेळ चालू होता बोलवती आई. तू किती वर्षाचा असेल? खूप लहान होतो मी तेव्हा 7वी-8वीमध्ये. म्हणजे हां, खूप लहान होतो मी, खूप म्हणजे खूप. आणि मला स्वतःला माहीत नव्हतं ना की आपल्या एरियात काय काय घडतं तसं. आई बोलायची की इकडे रात्री फिरायचं नाही, या बिल्डिंगमध्ये जायचं नाही, मागे जायचं नाही, एकटा राहायचं नाही. आणि तुम्ही आता माझ्या एरियात कसं मी एक आणि एक माझा मित्र गुजराती, आम्ही लंगोटपासून एकत्र होतो तर आम्ही एकत्रच असायचे. मग त्यावेळी कसं सायकल होती म्हणून आता तो माझ्या सायकलवर कुठे बसणार, तो कुठे थांबणार, तो वेगळा आम्ही वेगळा, मग आम्ही असं वेगळं खेळायचो. नंतर हळूहळू मग ते रात्रीचं असं झालं की त्यावेळी आई मला बोलली की तू असं केलं. त्यानंतर आजीनी म्हणजे तिला पटकन सुचलं म्हणून तिने जाऊन भाकर तुकडा घेऊन आली, ओवाळलं, मागचा दरवाजा खोलला, मागे जाऊन तिने उतरवून तिथे ठेवून आली. ठेवून आल्याच्या नंतर मी तिथे झाडाकडे जाऊन उभा होतो, मी तिथे पडलो, ती मला उचलून घेऊन आली घरी. आणि इतकं होतं ना की माझ्यासोबत एक वेळा नाही झालं असेल, कमीत कमी 3-4 वेळा झालं. एक वेळा तर नाहीच, 3-4 वेळा तर झालेलंच आहे माझ्यासोबत. सेम गोष्ट. एकदा आई आणि काकी होती आणि माझी काकी प्रेग्नंट होती त्यावेळी पण तेच सिच्युएशन होतं. मी दोघींना पण ऐकत नाही. आपले ते लोक झोपले आहेत, उठतो आहे, दार आतमधला लाकडाचा दार खोलतो आहे, लोखंडाचा दार असं डायरेक्ट दार कडी जोरात खोलतात ना, आवाज येतो, खोलतो आहे, पळत सुटतो आहे. सर मी पळत सुटतो आहे. मला तर तिकडे बोलत होती ती, मी पळत माझ्या रस्त्याने जातो आहे. आई बोलते अरे तुझ्या मागे आम्ही काळोखात कसे धावू.
लाईट्स नाही, काय नाही. बोलतो तू तर धावत जातोय सरळ-सरळ. आम्हाला तर काही दिसतसुद्धा नाही. इथे एवढं बोलत होती. मग त्यानंतर मग ते हळूहळू नंतर मग तिथे जाणंच बंद केलं. त्यानंतर आता तर तिथे ते लोकं गणपती बसवायला लागले. गणपती बसवायला लागले तर मग ते हळूहळू कमीच झालं तिथे. कारण नाईटला सगळे तिथे बसायला लागले ना जास्त लोकं. मग आता तिथे कोण जातच नाही आणि असलं तर एकत्र असतात, नसलं तर कोणीच नसतं. पण आता तिथे सगळे कार्यक्रम होतात. गणपती म्हणा, नवरात्री म्हणा, त्याचे कार्यक्रम होत राहतात तिथे. तर दुसरं काय असं तिकडे हे नाही पकडत. पण ती जी गोष्ट होती ती होती, कारण की तेव्हा आजी जी होती ना, ती आजी बोलायची की इकडे नाही राहायचं तू, इथे थांबायचं नाही. त्या वडाच्या इथे काहीतरी असं, कारण तिथे असं ती बोलते की त्या वडाच्या इथे पहिलं आधी एका म्हातारीचं घर होतं. खूप जुनं घर होतं. म्हणजे तेव्हा कांदिवलीत बोलताना कोण राहणारं पण नसेल. कोणच नाही, म्हणजे बिल्डिंगसुद्धा बांधली नव्हती तिथे. अख्खं नुसतं सुकसुकाट मैदान होतं तिथे. तर माझे आजोबा, यांचे आजोबा, बाकी सगळे जेवढे त्यांचे 3-4 जणांचे झोपडपट्टी बांधून राहत होते. त्यांचंच एक पक्कं घर तसं होतं. तसं ती बोलतात तिकडे ते झाड पहिल्यापासून होतं तिथे. त्या झाडाच्या इकडे त्यांचं त्या म्हातारीचं घर होतं. आणि घर पण असं म्हणजे तसं नाही. घर पण त्या झाडाच्या वर. जसं ते फिल्ममध्ये कसं दाखवतात, एक बाई वरती लटकलेली आहे किंवा ती उतरते आहे खालती, त्या टाईपमधलं तिचं तिथे घर आहे. ते तू म्हणजे आपण कोण असं ॲझ्युम करत नाही तसं तिकडे तिचं घर आहे ते. नंतर मग सगळ्यांनी ते हे करून तोडून लावलं, ते बंद केलं पूर्ण ते. त्या लोकांनी काहीच ठेवलं नाही नंतर. आणि नंतर मग हळूहळू कार्यक्रम चालू झाले तर त्या लोकांनी तिथे मंडळ स्थापना केली. मग त्या मंडळाच्या ह्याच्यामध्ये ते सगळं तिकडे त्या मंडळात बसून सगळं करतात. सगळं चालू असतं मंडळात. नाही म्हटलं तरी सगळं चालू असतं. म्हणून तिकडे आता तो प्रॉब्लेम तसा नाही. पण बाकी एरियामध्ये जे जसं मी तुला सांगितलं ते सगळं अजूनपर्यंत तसंच आहे. अजूनपर्यंत आहे. तर दुसरी कोणती गोष्ट सांगणार होतास? अजून एक गोष्ट अशी आहे की आमच्या इकडे एक सोसायटी आहे. जिमखाना आहे तिकडे. जिमखान्याच्या मागच्या साईडला एक सोसायटी आहे. तिथे एक फॅमिली राहत होती. त्या फॅमिलीचं म्हणजे काय माहीत नाही कशामुळे त्यांची भांडणं झाली. आपसामध्येच. आपसामध्ये इतकी भांडणं झाली की त्यांच्या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स निघून गेले. तो माणूस एकटा राहिला तिथे. बापरे. आणि तो एकटा राहिला. तिथे त्या सोसायटीमध्ये बाकी कोणाची घरं नाही, त्याचं एकट्याचंच घर आहे, त्याची एकट्याची लाईट पेटते. तो एकटा राहिल्यामुळे तो थोडा डीपमध्ये म्हणजे एकदम डिप्रेसमध्ये गेला तो. हे कोणच नाही, मी एकटाच आहे, आता मला कोण सपोर्ट नाही, काय नाही. आणि मग असंच करता डीप होऊन तो त्यामध्ये ऑफ झाला. ऑफ झाल्याच्या नंतर माणसाला म्हणजे आमच्या बाजूवाल्यांना सगळ्यांना असं वाटायला लागलं नॅचरल आहे, जाऊ दे, झालं असेल. आणि 3 दिवसांनी त्याचा खेळ चालू झाला. खेळ म्हणजे? 3 दिवसांनी काय तो त्याच्या आईच्या त्या रस्त्याने कोण जायचं बंद झालं, तिकडनं कोण जात नाही. हा फॅन चालू करतोय, लाईट चालू करतोय, दरवाजा खोलतोय, कडी खोलण्याचा आवाज येतोय, ओरडण्याचा आवाज येतोय. आणि कसं आहे तिकडे म्हणजे आतमध्ये एंटर करायला ना 2 जणांचाच रस्ता आहे फक्त. त्या 2 जणांच्या रस्त्याला त्यांनी गेट मारलेला आहे. एक लहानसा गेट आहे लोखंडाचा आणि त्याला टाळं मारून ठेवलं आहे. आता कोण रात्री एकटा येत असेल ना, ते तिकडचं टाळं घालतं. 2-3 वेळा चेक करण्यासाठी खूप लोकांनी ट्राय केलं, जाऊन पकडलं आहे, बघितलं आहे. काय नाही, त्याला रस्सी-बिस्सी बांधलेलं काही नाही आहे. कोण मस्करी करते का आपल्याला असं वाटतं, तसं काही नाही. पण जेव्हा तिकडनं कोण जातं, एकदम मधली वेळ असेल ना तिथे, 1:30ची वेळ असेल, 2:30ची वेळ असेल, एकदम शांतता, कोणच नाही बाहेर. 1-2 जणं असेल, ते पण वेगळे. एक इकडनं 2 किलोमीटरच्या लांबवरती उभा आहे, तर एक बाजूलाच असेल. पण तरी पण तू तिकडनं जा, हालचाल तिकडनं तो आतमध्ये हालचाल करतोय, तिकडे नजर जात नाही ना कोणाची, बाहेर येऊन तिथे गेटवरती करतोय. ते टाळं हलतंय, गेट हलतंय. लिटरली ते गेट इतक्या जोरात हलतंय की असं वाटतं की तिकडनं कोणातरी बाहेर यायचं आहे.
पण तो येऊ शकत नाही. आणि त्याची हद्द तिथपर्यंतच. कारण की तो घरातनं तिथपर्यंत तेवढाच यायचा. त्याच्यापुढे कोण नाही यायचा. आणि तिथे कोणच जात नाही. जेवढ्या लोकांची घरं होती त्या लोकांनी सगळ्यांनी तिकडनं दरवाजे पॅक करून घेतले. आणि सगळ्यांनी अपोजिट साईडवरनं दरवाजे काढून घेतले. मग कोण जायला बघत नाही तिथून आता. आणि तिथे 2 वेळा आम्ही असं टेनिस खेळत होतो. 2 वेळा आमचे 2 वेळा बॉल गेलेले, तर आम्ही 2 वेळा उडी मारून गेलेलो तिथे बघायला. बघायला गेल्याच्या नंतर माहीत पडलं की आत जातो ना, आत गेल्याच्या नंतर तुला तिकडे पकडलं आहे पण सोडत नाही आहे जायला. पकडून ठेवलं आहे. माणसाला कसं जखडलं जातं तसं ते त्या लोकांनी पकडून ठेवलं आहे, पण तो जायला देत नाही. मग तो कोण तुझ्यासोबत दुसरं कोण अजून आलं असेल ना, मग ह्याला पकडू की त्याला पकडू, अशा चक्करमध्ये मग तिकडनं निघून जातात माणसं. एकटा गेला की नाही, एकटा गेला की संपला तिथे. काहीच नाही, तुला ऑप्शनच नाही. कारण मागचा रस्ता बंद करून टाकला या लोकांनी. गेटला ते टाळ मारून ठेवले. काय सगळ्यांना माहिती आहे तिथे काही ना काहीतरी आहे. मग कोण सांगणार नाही. सांगितलं तर मग कसं कोण येणारं कोण असेल तो देऊ शकत नाही ना तिथे. तसा सीन होता तो. आणि त्यानंतर तू अजून एक गोष्ट कोणतीतरी सांगणार होतास. अजून एक गोष्ट इकडे आमच्याकडे अशी आहे ना की हॉस्पिटलमधली आहे. पहिला त्या हॉस्पिटलवरती केस चालू होती. खूप जुनी केस चालू होती ती. तेव्हा माझं काहीतरी बाईकवाल्याने ठोकलेलं, ॲक्सिडेंट झालेलं. मी काहीतरी 11वीला होतो मी. 11वीच्या एंडपर्यंत आलेलो आणि एक्झाम्स लागणार होत्या ना त्या टायमिंगला माझं ॲक्सिडेंट झालं. माझं आणि माझ्या मित्राचं ॲक्सिडेंट झालं. जो एक लंगोटिया असायचा तोच माझ्यावर फिरायचा. आणि आम्ही त्या सिच्युएशनमध्ये ॲक्सिडेंट झालेलं तेव्हा आम्हाला शुद्ध नव्हती. माझं तर लिटरली राईट साईडवरनं माझ्या डोळ्याच्या इकडनं म्हणजे पूर्ण फाटलं होतं. आणि त्याचा दात तुटलेला, त्याचा पायाची नस कापली गेलेली. तर तो तर चालूसुद्धा शकत नव्हता. जेव्हा आमचा ॲक्सिडेंट होऊन झाल्याच्या नंतर मला पटकन जेव्हा शुद्ध आली ना, मी बघतो की भाई मला काय झालं, ठीक आहे मला पकडून ठेवलं या लोकांनी. मी शोधतोय माझा मित्र कुठे आहे. मी बघितलं, मी या ब्रिजच्या या साईडला, तो ब्रिजच्या मध्ये जाऊन पडला आहे तो. एवढ्या जोरात झालं होतं. आणि त्यावेळी तिथे डिसेंबरची 25 म्हणजे ते ह्याचंच येशू ख्रिस्तचं त्यांचं नाईटचं फेअर चालू असतं. त्याच्या टायमिंगलाच आमचं ते ॲक्सिडेंट झालेलं. आणि 10चीच वेळ होती, 10-10:30ची वेळ होती. आणि त्यानंतर आम्ही येता आमचे 12 ते असतातच नेहमीचे वाजलेले. तर आम्ही त्याच टायमिंगला येतो. तेव्हाच ते बरोबर 12ला 10 मिनटं असताना ते ॲक्सिडेंट झालं. आणि त्यावेळेला अमावस्या पण चालू होती. आम्ही आलो, झालं. आम्हाला त्या लोकांनी कसं धरून एका बाईकवाल्याच्या मागे बसवलं आणि आम्ही त्याच हॉस्पिटलला आलो. एरियामधल्या त्याच हॉस्पिटलला. एरियामधल्या एका बेडवरती मी झोपलेलो, एका बेडवरती त्याला झोपवलं होतं. डॉक्टर पहिला मला स्टिचेस करत होता, कारण की माझ्या डोळ्याचा वरचा भाग जो होता ना पूर्ण, तो लिटरली तिकडचा पडदा खाली पडलेला. तर त्यांनी मला स्टिचेस करण्यासाठी इंजेक्शन देऊन त्यांनी पूर्ण शून्य करून तो स्टिचेस पहिला देत होता. तो बोलतो पहिला तुझं हे करावं ना, नाही तर तिकडचं ब्लिडिंग थांबणार नाही, ऑलरेडी जास्त ब्लीड गेलेलं आहे. ते करून घेतलं. आणि मित्राच्या इथे तो हे झाला. त्याला विचारलं ना, तर तो बोलतो की माझं पूर्ण डोकं हललं आहे, कारण त्याचा दात तुटला होता एक. आणि त्याच्या पायाची नस, तोच दात ना त्याच्या पायाच्या नसेत हे झालेला, त्याची पायाची नस पण कापली गेली. मग त्याला आणि मला जसं हे केलं ना, की मला पण एक बँडेज करून ठेवलेलं, त्याला पण एक बँडेज केलं. आणि आम्ही तिथे 1 तास होतो, जास्तीत जास्त 1 तास. त्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, इकडचे जात म्हणून. तर मग माझी आई बाबा कोण नव्हते, हे लोक सगळे गेलेले अवॉर्ड फंक्शन्सला पप्पांच्या कंपनीतून. बोलत होते या, मी गेलो नाही. मी कॉलेज करून मी डायरेक्ट घरी आलेलो. मला जास्त मस्ती, मी म्हटलं आपण थांबूया जरा हॉस्पिटलमध्ये, काय चालतं आहे, कसं असतं. तेव्हा काका काकी सगळे होते, पण तरी 1 तास होतो मी तिथे. थोड्या वेळाने असं जाणवायला लागलं तिथे की हे लोक जे नर्स डॉक्टर जे येतात आहेत, हे लोक प्रत्येक पेशंटला बोलतात आहेत की ह्याला फर्स्ट फ्लोअरलाच पाठव,
सेकंड फ्लोअरला पाठवू नको. ग्राउंड आहे, फर्स्ट आहे, सेकंड आहे. फर्स्टलाच पाठव, सेकंडला पाठवू नको. फर्स्टलाच पाठव, सेकंडला पाठवू नको. आणि जो रिसेप्शनला येतो आहे तो पण तिथे तेच सांगतो आहे, हाँ इनको ॲडमिट कर लो, देखो फर्स्ट फ्लोर पे ये बेड खाली आहे, पण सेकंड फ्लोअरला जाऊ नको. नंतर मग थोडं करून अर्ध्या तासाने माहीत पडलं की फर्स्ट फ्लोअरला कोण म्हातारा होता तो ओढायला लागला जरा. का ओढायला लागला की त्याला सेकंड फ्लोअरवर काहीतरी दिसायला लागलं. बापरे. आणि तिथे आहे ते, हे माझ्या मित्राला पण माहिती आहे की या हॉस्पिटलमध्ये सेकंड फ्लोअरमध्ये कोणालाच एंट्री नाही, तिथे जाऊ शकत नाही. माणूस तिथे जाऊन बसतो आहे किंवा माणूस तिथे जाऊन स्ट्रेचरला त्या बोलतात ना की ठेवलं आहे नुसतं, तुला खेचत तो घेऊन जातो आतमध्ये, घेऊनच जातो आहे. म्हणजे तुला थांबवतच नाही तिथे, घेऊनच जातो आहे. त्यांचे वॉर्ड बॉय कोण जात नाही, डॉक्टर तर सोडून येते, वॉर्ड बॉय कोण जात नाही, नर्स कोण जात नाही, कोणाला काय पडलेली नसते. फक्त त्या लोकांनी तो होता ना एक स्टोअर बॉक्स म्हणून एक स्टोरेज रूम टाईप त्या लोकांनी फक्त बनवला आहे. पण तिथे वरती आहे पूर्ण जागा मोठी की तू कमी कमी 10 पेशंट्स ते 12 पेशंट्स आतमध्ये ठेवू शकतो तिथे. पण तिथे काय असं सीन झालेलं आहे की तिकडे जातच नाहीत कोण. आणि ती एकच बिल्डिंग आहे पूर्ण, त्या बिल्डिंगला लागून बाजूला सगळ्यांचे फ्लॅट्स आहेत, सगळ्यांचे फ्लॅट्स आहेत. असं नाही की एकाचा पण असं नाही की वेगळा फ्लॅट असेल, पण तिथे ज्यांचे फ्लॅट्स आहेत ना, ती कॉर्नरचा फ्लॅटच्या ना त्याचे कधी पण विंडो बंदच असते. तिथे म्हातारा राहतो, तो पण सांगतो की अरे भाई उधर मैं जाता ही नहीं. लिटरली तो बोलतो आम्हाला रात्री 1 वाजला की तिकडे आवाज यायला चालू होतो की विंडो खोल, विंडो खोल कोण बोलू शकतं? विंडो खोल म्हणजे काय होतं तिथे? मी पहिला मी तर बिलीव्ह कधीच केलं नव्हतं, कारण ते हॉस्पिटल मी आधी कधी बघितलं नाही. लहानपणापासून त्या रस्त्याला मी जातो आहे, पण त्या हॉस्पिटलचं मी कधी असं एवढं बघितलं नाही. पण जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर तेव्हा तिथे एंटर केलं ना, त्यानंतर आम्हाला कळलं की हे हॉस्पिटल पण आहे करून इथे. तेव्हा असताना आम्हाला ते कळलं की इकडे असा पण सीन आहे. मला लिटरली तर हे लोक नंतर तो निघताना तो एक तिकडचा वॉर्ड बॉय होता ना, तो बोलतो की बरं आहे तुला वरती नाही ठेवलेलं आहे या लोकांनी, तुला खालतीच ठेवलं होतं. का वरती नाही ठेवलेलं? वरती तिची आत्मा असेल. वरती जर फर्स्ट फ्लोअरला जर म्हातारा ओढू शकतो, मग तिथे काय ना काहीतरी होतच असेल ना. थांबण्यासारखंच नाही तिथे. माझं तरी स्टिचेस मारल्याच्या नंतर मी एका आठवड्यानंतर जाऊन मी स्टिचेस काढून घेतले माझ्याकडून. त्या डॉक्टरने लगेच बोलवलेलं मला, ये फक्त स्टिचेस म्हणजे फक्त तू काढून घे, मग तू जा, तुला मग ते क्रीम देतो ते लाव, कंटिन्यू ते मलमपट्टी करत राहा. माझा मित्र गेलेला ना, माझ्या मित्राचं पहिला स्टिचेस मी त्याचे स्टिच मारून झाल्याच्या नंतर त्याचं काय झालं ते माहीत नाही की त्याचे स्टिच परत तुटले ते हातूनच. त्याला सेकंड टाईम परत स्टिच मारावं लागले. इतके स्टिच मारावं लागले की तो स्वतः बोलत होता की अरे मलाच कळलं नाही माझ्यासोबत काय झालं आहे. मला बोलतो की अरे बघ ना, तो पाय पूर्ण सुकला आहे, काय दिसत नाही आहे, पण परत ते स्टिच ते पूर्ण ॲटोमॅटिकली ओपन झाल्यासारखं झालं आहे आणि समोर रक्त पडतं त्याचं. डॉक्टर त्याला बडबड करायला लागला. डॉक्टर बोलतो की तू कसा पाय ठेवून राहत होतास, म्हणजे तुला मी जे सेफ्टी किट दिलेलं तू घालत नव्हतास. माझ्यासोबत तो रोज होता, कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर मी तर कॉलेज जाणं बंद केलेलं, मी घरी होतो. लिटरली मी 15-20 दिवस घरी असेल, मी त्याच्यासोबतच होतो. मी त्याला बघतो तो ती किट पायात घालून रोज बसायचा. एक दिवस असा नाही की तो किट काढला आहे, थोड्या वेळेसाठी पण किट काढला ना की मी त्याला बडबडायचो, त्याच्या घरीच असायचो म्हणून त्याला सांगायचो अरे तुझ्या पायासाठी दिलाय तो, काय झालं तर परत उद्या जास्त होणार, मग काय तुझ्या घरचे पाहणार तुझ्यासाठी? तो तरी पण बोलायचा हां ठीक आहे ना, अर्धा तास काढून ठेवायचा परत घालायचा.
पण त्याने कधीच ते काढलं नव्हतं. एवढं असूनसुद्धा त्याच्या पायासोबत परत तेच झालेलं. म्हणजे तिथे कसं होतं की एकाला कोणाला रक्त पाहिजे असतं ना मला परत पियायचं आहे, हवं आहे. मग ते सारखं होत होतं ते. मग लिटरली त्याने ती ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरकडनं जाऊन करून घेतली त्याने. तेव्हा जाऊन तिकडे पूर्ण कव्हर झालं त्याचं. तेव्हापासून आता आहेत अजून, पण ते आता कसे एरियातले किस्से एवढे आहेत ना की त्या एरियामध्ये माझं तर आता मी तिकडे जाणं बंद केलं आहे. कारण मी ती रूमच सोडली आहे. आता मी राहतो रेंटेड दुसरीकडे. कारण आमच्या घरात पण एक आहे तसं, ते पण माझ्यासोबत झालेलं आहे, मला लिटरली माहिती आहे. मी आईला स्वतः सांगितलं आहे. आई बोलते नाही, तुला भास झाला असेल, तुला झालं असेल काहीतरी, तुला वाटलं असेल, झोपेत दचकला असशील तू. मला आई बोलते. अरे म्हटलं आई मला स्वप्न नाही पडलं आहे. तो माणूस जेवला 11:30 वाजता अंथरुणावर झोपतोय आणि माझी सवय आहे की मी पडलो ना की मी एकदम असं सरळ झोपतो. झोपून राहिलो आहे, हे लोक आजूबाजूला बसले आहेत. आई बसली आहे बाजूला, पप्पा बाजूला बसले आहेत, बहीण जागी आहे आणि रूममध्ये कोण अचानकमध्ये तिथे येतोय, पायच खेचतोय. पाय खेचतोय. मी जागेवरती आहे पण पाय खेचतोय. येऊन थोबाडीत मारतोय सरळ. आणि थोबाडीत पण म्हणजे असं नाही की कानाखाली मारतोय किंवा काय, इथे तो डायरेक्ट येऊन असा मारतोय. आणि मी लिटरली ते अनुभवलं आहे. एकदा नाही माझ्यासोबत झालं आहे, 3 वेळा झालं आहे तसं. मी झोपलो आहे, एकदा तर मी एकटाच झोपलेलो, आला आहे मग पाय खेचला. मी म्हटलं मी सरळ झोपलो, मी वाकडा का झालो आहे? पाय खेचला त्याने, बाजूला करून ठेवलं आहे. मी म्हटलं त्याच्या बाजूला मी होत नाही, आला आणि त्याने डायरेक्ट तोंडातच मारलं आहे. इतक्या जोरात की मला झोपेत कळलं की माझा दात आपटला वरती. मी दचकून उठलो, त्यामध्ये जाग आली मला कळलं की मला कोणीतरी काहीतरी केलं आहे. पटकन कळलं ते. आणि मी उठलो, पहिला जाऊन पाणी पिलं. पाणी पिऊन मी येऊन बसलो जागेवरती. मी म्हटलं जाऊ दे, परत झोपतो. आणि मी अपोजिट डायरेक्शनला झोपलो. मी परत त्याच्याच अपोजिट डायरेक्शनला जसं झोपलं ना, तसंच लगेच वरनं कोणतरी चालत गेलं आहे. घरात माझ्या सीन होता ते. माझ्या घरचे सीन आहेत पूर्ण. माझ्या घरचेच, पूर्ण घरचे. एकदा तर हे लोक गावी निघून गेलेत. आई बाबा बहीण सगळे गावी गेलेत देवीच्या जत्रेला 3-4 दिवस. मी एकटा घरी झोपलो आहे. बेड एकच आहे, ओपन केला, झोपलो आहे. मी पूर्ण बेड ओपन करून झोपलो आहे. एका साईडला मी झोपलो आहे, एक साईड खाली आहे. झोपलो आहे मी, पण रात्री मला 1:30 वाजता अचानक जाग येते. तर बाजूला मी बघतोय कोणतरी मला दिसते, काही सावली आहे, कोण्या माहीत नाही. कन्फर्म करण्यासाठी मी उठून फक्त बाजूला उठलो आणि मी लाईट लावली तर परत गायब. पण मी म्हटलं जाऊ दे, मला झोप भास झाला असेल असं मी करून मी परत झोपलो. परत मी लाईट बंद केली, मी झोपलो. परत मला 15 मिनिटांनी जाग आली. मला परत तेच, पाय खेचला, डायरेक्ट तोंडात मारलं. बापरे. आणि हे पकडून ठेवतातच असं म्हणतात. आमच्या इथे, माझ्या इथे तर ती जिची जागा होती ती ख्रिश्चन होती. म्हणजे त्यांचं काहीतरी होतं पहिला तिथे, पण त्या लोकांनी काहीतरी करून ते नंतर पूर्ण करून ते पुरलं पण तिथे. त्या जागेवरती प्रॉब्लेम होता पहिला, ते करून त्या लोकांनी तिथे पुरलं, पण ते आमच्या जागेत नाही आहे. तरीसुद्धा पण ते तेवढा इफेक्ट पडतो त्याचा. आमच्याकडे तर ठीक आहे, माझ्या घरात तर तेवढंच होतं, तर मला फास होत होता. माझ्या बहिणीला, माझ्या आईला कधी नाही वाटलं ते, पण मला जास्त होत होता. माझा राक्षस गण आहे, मला पटकन पकडलं जायचं ते. मी लिटरली माझ्या बाजूवाल्याच्या गुजरातीवाल्याच्या घरात झोपायला गेलेलो. मी तिथे झोपलो आहे, तो वरती झोपलो आहे बेडवर, मी खाली झोपलो आहे. त्याने माझ्यासाठी बिस्तरा लावला आहे. मला बोलतो तू नीचे सो जा, मैं ऊपर सोता हूँ. आणि तो बोलतो तू ऐसा सोएगा,
मी बोलतो हां मैं ऐसे ही सोऊंगा, मेरे को ऐसे ही आदत आहे. मी डोकं या साईडला करून झोपलो आहे आणि पाय मी इकडे केलेत. तो डोकं अपोजिटला करून झोपला आणि पाय इकडे केलेत. 12:30पर्यंत टी व्ही बघितला त्याने आणि मग बोलतो मेरे को नींद आ रहा है मैं सो रहा हूँ. म्हटलं ठीक आहे सो जा. त्याने टी व्ही बंद केला, पूर्ण काळोख झाला आणि मी जस्ट फक्त बोलतो झोपायला गेलो म्हणून मी माझं एक तोंडावरती रुमाल टाकला आणि जस्ट मला असा बाजूला वाजायला किचनमधनं बाई आली आहे, अशी आली वरनं आली, डोक्यावरनं अशी आली आणि वरनं निघून गेली. एकदा नाही दोनदा झाले. एकदा पण नाही दोनदा तसं झालं. एकदा त्यावेळी झालं की 15-20 मिनटाला, त्यानंतर परत 3 तासांनी तेच सेम झालं. पण 3 तासांनी झालं ते वेगळं झालं. ती आली टी व्हीच्या इकडे आली आणि दरवाजाच्या इकडे बाहेर जाताना ती दार उघडून गेली. पहिला गेली तेव्हा ती अशीच निघून गेली, पण सेकंड डेला गेली तेव्हा ती दार उघडून गेली. मी पण गाढ झोपेत आहे आणि तो पण गाढ झोपेत आहे. तो उठल्याच्यानंतर सकाळी 4 वाजता उठला, मला दरवाजा कोणी खोललेला मला तो विचारतोय. मी म्हटलं तू मला आत्ता उठवतोयस तेव्हा मी उठतोय तुझ्यासमोर, हे पण तू 4 वाजता मला 3दा हाक मारला, त्याला 4था हाकेला उठलो आहे मी, आणि तू मला सांगतो की दार कोणी उघडला. आणि मी त्याला 1 तासांनी परत आज प्रश्न विचारला तर तो मला सांगतोय की नाही इधर ऐसा ही होता है, इसके लिए मैं तेरे को सोने के लिए बुलाया था मेरे साथ, मैं अकेला सो नहीं पाता हूँ. मला असं सांगतो तो. वो तो एक्चुअली पीछे वाला दरवाज़ा है ना, वो तो उसके पीछे जो बगीचा है वो तो वहाँ से वो लेडीज़, कोई कौन सी लेडीज़ है पता नहीं, वो तो वहाँ से वो लेडीज़ आती है, भाग के आती है, कैसे घर में घुसती पता नहीं, घर में घुसते हर टाइम के वजह ऐसे ही निकल जाती. त्याच्या पण आधी कोणती ती फॅमिली राहत होती, तिचा नवरा दुपारी होता, तो झोपला होता तिथेच, त्याचा घसा म्हणजे डायरेक्ट गळाच पकडला होता, त्याचा घसा बसलेला, गळा असा पकडलेला ना की त्याच्यात त्या 2 याच्या फिंगरचे प्रिंट्स आले त्याच्या घसा म्हणजे पूर्ण नरड्यावरती, असं तसा घसा पकडला होता त्याचा. ते झाला तो घाबरला ना. त्याची बायको बोलते की मी दुपारी बसलेली ना, मला असं जाणवतं की माझ्या मागे कोणतरी बसलं आणि ती बघते मला सारखी. ह्याच्या घरी मी झोपायला गेलो, ह्याची आई बोलते मी दुपारी मी झोपली आहे, तेच सेम सीन जो माझ्यासोबत झालेला, रात्री 3 वाजता दरवाजा उघडा करून कोण गेलं आहे, त्याच्या आईसोबत तो दुपारी सीन झालेला. दरवाजा उघडला आणि निघून गेली. तर घरातून कोण व्यक्ती अशी आहे की ते दरवाजा उघडेल आणि निघून जाईल. दरवाजाला हात पण लागला पाहिजे ना कोणाचा तरी, आणि ती कडी प्रेस केल्याशिवाय किंवा पुश केल्याशिवाय ती कडी निघत नाही. त्याचा दारच असा आहे तो मला तेवढा वेळ तुम्हाला 3-4 वेळा विचारतोय, नाही तू नाही खोला रे का. तो स्वतःला कम डाऊन करण्यासाठी सांगतोय तू नाही खोला रे का. नंतर जेव्हा सकाळ एकदम झाली तेव्हा तो सांगत होता की नाही बाबा हे हाय असं हाय इथे. तू अजून तो कर्जतचेही कोणते किस्से सांगणार होतास? कर्जतचा किस्सा आता रिसेंटलीच आहे. कर्जतला आता रिसेंटलीच आम्ही 2 महिन्याआधीच आमच्या पथकाची पिकनिक गेलेली कर्जतला एका फार्म हाऊसवर आम्ही गेलेलो. आता माझ्या ट्रिपमधले जेवढे ग्रुप्समधली जेवढी मुलं मुली जेवढी आहेत, ह्यांचं ऑलरेडी ठरलं होतं की आम्ही आधी निघून जाणार, तुम्हाला तुमच्या हिशोबाने कसं यायचं तुम्ही या. आमच्या पथक प्रमुखांनी तसंच सांगितलेलं, तुला जसं वाटतं तुम्ही अरेंज करून या. तर मी आणि माझा मित्र जो आता आम्ही एकाच ठिकाणी कामाला आहोत, तो मला बोलला की तू जाणार आहेस का. तर मी म्हटलं माझं तर फिक्स आहे बाई, कारण मी पहिल्यापासून पथक जॉईन केलेलं आहे, मी पहिल्यापासून लीडला आहे तिथे, तर मी पहिल्यापासून तिकडे जातो तर मी जाणारच. फक्त मी एक ट्रिप कॅन्सल मारली होती म्हणून त्याला सांगितलेलं. तर बोलतो कसं जायचं आपण. मी म्हटलं ऑप्शन आहे का आपल्याकडे, आपण जॉब करतो आहे, सॅटर्डेला तुला माहिती आहे सर आपल्याला हाफ डे शिवाय किंवा 4:30 शिवाय सोडत नाही, मग आपण काय करणार आहोत. ते काम करूया, माझी गाडी घेऊन जाऊया आपण. त्याची ॲक्टिवा आहे म्हणून तो बोलतो की आपण गाडी घेऊन जाऊया. गाडीनीच येतो ना, घरी सांगू कपडे त्याच्यात बॅगेत टाकू, इकडे आल्याच्यानंतर सरांना सांगू आणि तसंच आपण मग डब्बे इथेच ठेवूया आणि आपण निघून जाऊया पुढे. तर आम्ही
तसं बोलून आम्ही मग सरांना सांगितलं आणि आम्ही 1:30-2च्या दरम्यान आम्ही निघालो कर्जतला जायला. 1:30-2 म्हणता म्हणता मला 3 वाजले शेवटी आणि मग लेटच झाला. आम्ही पोचताना तिथे 7:30-8ला पोचलो कर्जतच्या त्यावेळेला. फार्म हाऊसला गेलो, सगळं झालं. सगळी धतिंग चालू होती या लोकांची. कोण पाण्यामध्ये आहेत, कोण बाहेर आहेत, कोण हे आहेत. तर थोड्या वेळच्या नंतर जसं हळूहळू 11:30-12 वाजले. जेवण झालं आहे. या लोकांना परत ऊद आला. या लोकांनी सगळ्यांनी परत उचललं एकेकाला, परत जाऊन पाण्यात टाकलं. तर त्याच्यामध्ये एक मुलगा आहे. तर त्याने काय केलं की आम्ही तिथे पूलमध्ये एकमेकांशी खेळत होतो. बॉल्सने म्हणजे इकडनं पासिंग तिकडे करा, तिकडून पासिंग इकडे करा. तर तो बाहेरच होता. तर तो बॉल अचानक त्या पूलच्या त्या साईडला निघून गेला, एकदम बाहेरच्या साईडला. आणि तिथे ना थोडीशी गवत आणि घास टाईप अशी जागा आहे ना, तिथे गेला. तो बॉल उचलताना तो असा बॉल उचलला आणि तो असा पटकन वरती होता, तो एकदम दचकला. त्याने पूर्ण अंग काढलं तिथे. पूर्ण काढलं. तर आता तो थोडा लहान आहे म्हणून कसं आमचा पथक प्रमुख आहे, त्याने पहिलाच सांगितलं की तू बाबा तू जाऊन झोप, आंघोळ कर, झोप तू नाही जागा राहिलास तरी चालेल. तो मग त्याला तसंच करून हे केलं आणि आम्ही एक अर्धा तासाने आम्ही फेरी मारून बघत होतो, बाबा तो ठीक आहे ना, काही झालं नाही ना. केलं मला थोडं मी तिकडे कॉर्नरलाच होतो, कारण मला पण या लोकांनी तेच केलेलं. मी जसा 7:30-8 नंतर पोचलो ना, या लोकांनी थोडासा पण टाईम दिला नाही. उचललं आणि डायरेक्ट मला पूलमध्ये टाकून दिलं या लोकांनी. 2-3 वेळा तसंच झालं. तर मग तो गेल्याच्या नंतर मला थोडंसं वियर्ड वाटलं, कारण की मी जेव्हा त्या मागच्या साईडला बघितलं ना, तर असं वाटत होतं त्या झाडाच्या अवतीभोवती कोणतरी आहे. मला प्रेझेन्समध्ये कळलं नाही. तर मी म्हटलं जाऊ देत ना, काहीतरी झालं असेल, आपण एन्जॉय करायला आलो, आपण एन्जॉय करूया. मी त्या वेळेने मी परत त्यांच्यासोबत लागलो, गाणी लावली आणि आम्ही मस्ती करायला लागलो. मग नंतर हे लोक थोडं ग्राउंडवरती पूलच्या समोर एक ग्राउंड आहे छोटंसं, त्या ग्राउंडवरती हे लोक जाऊन क्रिकेट खेळायला लागले. रात्री क्रिकेट खेळायला लागले. आणि हा बोलतोय, आमचा पथक प्रमुख तो बोलतोय की जास्त लांब बॉल मारू नका, एकदम आतमध्ये जाऊ नका. सरळ सांगितलं आहे. पोरं ऐकत नाहीत, पोरं त्यांच्या मस्तीमध्ये. 1:30चा टाईम झालं. हे लोक सगळे थकले. आम्ही ऑलरेडी टेबलवर मांडून बसलेलो की आता स्टोरीजचा टाईम झाला आहे, गप्पा मारायचे. मग आम्ही तिथे बसलो आरामात. 2 वाजले, 2:30 वाजला. ज्या पीचवरती हे लोक खेळत होते ना, त्या पीचच्या इथून आवाज यायला चालू झाले. गेलो मॅच खेळत होते तिकडे जाऊन, त्या पीचवरनं रिसेंटली आवाज यायला चालू झाले. आवाज येतात आहे, तिकडनं ती व्यक्ती कोणतरी बोलत चालत येते आपल्याकडे. मी पहिल्यांदा ऐकलंसुद्धा नाही. हे ज्या पीचच्या साईडला ज्या पोरं जे बसलेली ना, तिथे 5 पोरं इथे बसली आहे, 3 पोरी इथे बसले आहेत. ते 3 पोरी बसले आहेत ना, त्या पण काय बोलत नाहीत, कारण की आमचे स्टोरीज पण त्याचवरती चालू होते. मी माझे गावचे किस्से सांगत होतो की बाबा आम्ही गावाला असं गेलेलो, आता तर असं झालेलं. मी ते सांगत होतो. तर त्याच्यामध्ये हे लोक काय बोलायला तयार नाहीत. लोक फक्त ऐकतात आहेत. थोड्या वेळाने झालं. मग माझ्यासोबत जो मित्र आलेला तो बोलतो, अरे तुला कसला आवाज येतो आहे का? मी म्हटलं कसला आवाज येतो आहे? बोलतो मला काहीच ऐकू येत नाही आहे. बोलतो नाही, कसला तरी आवाज येतो आहे. मग तेवढ्यात तिकडची समोरची मुलगी उठून बोलते, नाही दादा इकडनं कसला तरी आवाज येतो आहे. म्हटलं कसला आवाज आला, सांग आम्हाला कसला आवाज आला. नाही इकडनं कोणतरी चालत यायचा आवाज आला. अरे कोणतरी आलं असेल तिकडनं आता. तर नाही दादा इकडनं कधीपासून मी बसली आहे. मला बोलते 5 जणं आपण इथे आहोत. बोलतो माझ्या बाजूला 3 जणं बसली आहेत, राईट साईडला 5 मुलं बसली आहेत. बोलतो कोण उठून गेलं नाही इथून. बोलतो कोण चालत येणार माझ्या इथे. ती बोलून झाल्याच्या नंतर ना, थोड्या वेळाने माझा मित्र बोलला, मग पथक प्रमुख बोलला. परत थोड्या वेळाने ते 5 पोरं बसतील ना, ते पोरं बोलतात आहेत, अरे नहीं भाई देख वापिस से आवाज आ रहा है. मला सरळ सांगतात आहे, अरे नाही देख. म्हटलं ठीक आहे चल, एक काम करू, असं वाटतं ना आवाज येतो आहे, जरा थांब, आपण एक थोडंसं सायलेंट राहूया, एक मिनटाचा गॅप घेऊया आपण. तर 1 मिनटाचा गॅप घेतला. मी
कोण बोलत नाही. आणि थोड्या वेळाने लिटरली आम्ही फक्त असं ना कान लावून होतो आणि लिटरली तो आवाज आला परत आम्हाला. लिटरली तिकडून आवाज आला आम्हाला तो. म्हणजे त्या ग्राउंडच्या इथून आमच्या इथे समोर वरती कोणतरी चालत येतंय. आणि तो पॅच पण तेवढा डरावना, म्हणजे एकदम म्हणतात ना भयानक पॅच होता तो. कारण की ज्या पूलच्या इथे बाजूला लेफ्ट साईडला एक त्या लोकांनी गार्डन बनवलेलं. म्हणजे तू गार्डन असं गार्डन पकडायचंच नाही. ते गार्डन टाईप दिसत पण नाही. मग तू तिथे रात्री कोण जाऊन बसू शकत नाही. आणि त्या पॅचवरनं ते आहे ते चालत जाणारं ते तिकडूनच जातं आणि त्या गार्डनपर्यंत पोहोचतंय. मी म्हटलं चल जाऊ दे. माझा मित्र बोलतो, "अरे जाऊ दे चल, आवाज आला असेल, परत नाही येणार." आणि आम्ही परत त्याच पुढच्या गप्पा मारायला आम्ही परत चालू झालो आणि तेवढ्यात परत त्याचा आवाज जास्त जोरात आला परत. एवढा जोरात जास्त आला ना की त्या पोरी घाबरल्या. पोरी उठून बोलतात, "नाही आता तर आम्ही तर हे नाही करू." कारण काय त्या पोरी बोलतात की तुम्ही मस्करी करताय आमच्यासोबत. तुम्ही कोणतरी आहे ना फोनच्या ह्याच्यामध्ये रील चालू करतायत, तुम्ही आवाज वाढवून तुम्ही मस्करी करताय आमची. मी म्हटलं माझा फोन तर आतमध्ये आहे. मित्र बोलतो माझा फोन पण आतमध्ये आहे. आणि ते बाजूला पोरं बसले ते बोलतात की भाई आम्ही अजूनपर्यंत काही लावलंच नाही आहे. होता आम्हाला पण आता तसंच वाटत होतं की आता थोडी मस्करी करूया, थोडं घाबरूया या लोकांना. ते करायच्या आधीच ते तिकडे त्याच्या आधीच ते ॲक्टिव्ह झालं ते. बरोबर. आणि ते बोलता बोलता परत तिसऱ्यांदा तसंच झालं. परत तसंच ते रिपीट होत राहायला लागलं. आणि कंटिन्यूस रिपीट व्हायला लागलं ते. आणि इतकं रिपीट व्हायला लागलं ना की लिटरली तिकडे जी कोण मुलगी बसलेली ना त्या मुलीला जास्त इफेक्ट करायला लागलं ते. मग या लोकांनी काय केलं, तिला उचललं आणि तिला घेऊन गेले आतमध्ये. तिला ठेवलं नाही. तिला तिकडनं आतमध्ये घेऊन गेले. आम्ही तिथे बाहेर बसून राहिलो थोड्या वेळ. आम्ही बसलो, आम्हाला तो आमच्यापर्यंत आवाज परत आला नाही. तिला आतमध्ये घेऊन गेले. तिथे आतमध्ये गेल्याच्या नंतर तिला काय विचारतोय ना ती काय बोलतच नाही. फुल शांत झाली ती. पूर्ण शांत. काहीच बोलत नाही. काही सुद्धा बोलत नव्हती ती. 2 तास तसेच गेले. 2 तास गेल्याच्या नंतर तिला आम्ही विचारलं की तुला काय झालेलं रात्री? मला काय झालेलं? मला काहीच नाही झालेलं. मी तुमच्यासोबत गप्पा मारत होती. आपण 3 वाजेपर्यंत जागे राहिलो. उठलो आणि मी आली आणि मी झोपली इथे. आणि तिच्या बाजूला जे सगळे आहेत ते बोलतात, "अरे आम्ही तुझ्या बाजूला कमीत कमी 4 तास आम्ही तुझ्या बाजूला होतो. तुला आणि तिकडनं इथे उचलून घेऊन आलो." मला कधी तुम्ही उचलून आणलात? ती सरळ असं बोलते आम्हाला. मला आणलात कधी तुम्ही उचलून आणि का? कशासाठी उचलून आणलात तुम्ही मला? काही करतो. तिला काहीच नाही माहिती. काही म्हणजे काहीच नाही. हे मला पण माहीत नव्हतं. जेव्हा सकाळ झाली ना, म्हणजे आमचा झोपायचा टायमिंग झाला तो. मित्र बोलतो, "बाबा आपण आता झोपलो तर आपल्याला गाडी चालवायला जमणार नाही." तो बोलतो, "ठीक आहे मग राहू देत, आपण नको झोपूया. बघू जाताना एनर्जी ड्रिंक मारून घेऊ 2-2 आणि मग तसं निघताना बघू काय करायचं ते." आणि आम्ही मग 6:30चा टायमिंग झाला आणि तो तिकडे जे कर्जतला जे फार्म हाऊस सांभाळणारे जे होते ना, जे मुलाचे वडील होते ते, तर ते बाहेर आले. तर ते आले आणि ते आम्हाला विचारतात, "सर्व नीट आहे ना? काय प्रॉब्लेम नाही झाला ना तुम्हाला?" तर आम्ही फक्त एवढंच, मी तर असंच म्हटलं की मला तर काही झालं नाही प्रॉब्लेम, बाकीच्यांना माहीत नाही. तर ते बोलतात की बाकीच्यांना माहीत नाही म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं का? मग ते नाही काय वाटत नव्हतं. रात्री गप्पा मारत बसलेले, तर तो या लोकांना कसले आवाज येत होते. मग तुम्ही थांबलात कशाला तिकडे? तो माणूस आम्हाला असा बोलतोय. तुम्हाला आवाज यायला लागले, तुम्ही थांबलात का? ही सगळी गोष्ट झाल्याच्या नंतर जेव्हा पथकप्रमुख आला ना, तो बोलतो की मी ह्यांच्या मुलांसोबत बोललेलो, जेव्हा फार्म हाऊस फिक्स करायचं होतं तेव्हा. इव्हन हे पूर्ण ग्रुप फिक्स करून जेव्हा एक डन केलेलं. तो मुलगा तेव्हा त्यांनी ह्याला सांगून ठेवलेलं मुलाला की बाबा इथे तू पूलमध्ये खेळ, आतमध्ये मस्करी कर, पण बाजूच्या जागेवरती कुठे जाऊ नको. कारण की ही प्लेस अशी आहे ना, आम्ही इकडे जागा घेऊन हे बांधलं आहे. पण इथे जे बाहेर करणी करतात, ते इकडच्या आजूबाजूच्या जागेवर आणून सोडलेलं आहे. तू इकडे ती डेअर करू नको.
आणि ते सांगितलं नव्हतं त्यांनी या लोकांना कोणाला. आणि या सिच्युएशनमध्ये काय झालं, ते क्लिक नंतर झालं, पण त्या लोकांना कळलं नाही. मला क्लिक नंतर झालं ते. त्या ग्राउंडवरती तीच पोरगी जाऊन तिथे केस सोडून बॅडमिंटन खेळत होती. बापरे! आणि त्यामुळे काय झालं ना, की तिला ते कळलं नाही. ते खेळता ती त्या जागेमध्ये एवढ्या ह्याच्यात निघून गेली, की आपण पिचमध्ये खेळतोय, कमीत कमी आपला 10 पावलांचा अंतर असतो. ती मारता ती 20 पावलं मागे निघून गेली आहे. बापरे! 20 पावलं मागे. म्हणजे लिटरली तिथे अजून 2 जण खेळत होते. म्हणजे असं पकडून झालं की तिथे अजून 2 जण तिथे खेळत होते ते. तिच्यासोबत तो किस्सा तसा झाला. आणि तिला त्यानंतर त्याच्यामध्ये ती गेली ना, ती त्या बोलतात ना, त्या वेशभूषेच्या आतमध्ये होती ती. तिला माहीतच नाही ती काय करते. ती आमच्यासोबत बसली आहे, स्टोरी एन्जॉय करते. सगळं झालं. लिटरली सगळं झालं. सकाळी उठल्याच्यानंतर बोलते, "क्या किया था मुझे ही नहीं याद है." तसं बोलून तिने दाखवलं. आणि नंतर मग तो सकाळी जेव्हा बोलला ना, तेव्हा मग मी त्याला बोललो, मग बरोबर आहे. मग भाई आपल्यासोबत काही चुकीचं झालेलं नाही. त्याने सांगितलं ते बरोबर सांगितलं आहे. तो बोलला, की "बाबा तुम्हाला इकडे आजूबाजूच्या जागेत जायला नाही पाहिजे. नाही पाहिजे तर नाही जायला पाहिजे होतं. चूक आपली आहे, की आपण तिथे त्यांच्या जागेवरती जाऊन आपण खेळत होतो." तो लिटरली तेवढ्याच ह्यानी सांगत होता. बोलतो, की आतमध्ये जो येणारा रस्ता आहे त्यांचा ना, तो एवढा चिखलाचा आहे ना, की लिटरली मी आणि माझा मित्र गाडी घेऊन येताना पण आम्ही स्लिप झालेलो. तो बोलतो त्या रस्त्याला पण ना, तिथे आजूबाजूच्याच रस्त्याला तिथे काय येऊन ना तिथे पुरतात. बापरे! केलेलं पुरतात येऊन आजूबाजूच्या रस्त्याला. आम्ही सकाळी उठून 6:30ला उठून आम्ही 7च्या दरम्यान निघत होतो. 7 वाजता एवढा माणसाला वेळ असतो, की तिथे बाजूला त्या जागेतून तिथे पुरतोय बापरे! सकाळी. सकाळी 7 वाजता म्हणजे 7च्या दरम्यान. आणि मी माझ्या मित्राला सांगतोय, "अरे एक म्हाताराच दिसतोय मला इथे." बोलतो, "रात्री पण त्याला बघितलेलं मी." मी त्याला ते पण बोललो, "ही रात्री पण आहे." कारण रात्री येताना गाडी मी चालवत आणलेली आणि त्याच्या त्या विलाच्या बरोबर पॅचला मी गाडी सोडून दिली. मी बोललो, "मला जमणार नाही बाई या चिखलातून काढायला. मी बाकीच्या चिखलातून नाही, मला या चिखलातून बिलकुल जमणार नाही. तू मला धरूच नको." मला बोलतो, "ठीक आहे, हेल्मेट तू घालून मागे बस, मला गाडी दे, मी घेऊन जातो आतमध्ये." तो कसाबसा त्याने त्या विलापर्यंत गाडी घेऊन गेला. तेव्हा पण मी त्याला एंट्रन्स करताना पण त्याच म्हाताऱ्याला त्याच जागेवरती सेम कपड्यामध्ये त्याच टायमिंगला बघितलेलं. म्हणजे मी 7:15 टायमिंगला मी एंटर करत होतो. आणि तोच सकाळचा टायमिंग, त्याच टायमिंगला त्याच म्हाताऱ्याला परत बघितलं मी. आणि मी तिथे मुद्दामून मी माझ्या मित्राला विचारलं, "तुला कोण दिसतंय का?" तो बोलतो, "मला कोण दिसत नाही." तो मला सरळ असंच बोलला, "मला कोण नाही दिसत आहे. मी अवतीभोवती सगळी बघितलं, मला काही दिसत नाही." मी म्हटलं, "ठीक आहे." मी मग कन्फर्म करण्यासाठी मी माझ्या पथक प्रमुखला फोन केला. मी त्याला बोललो, "त्याला विचार की तुम्ही कोणाला म्हाताऱ्याला बाहेर ठेवलं आहे का?" तर बा तिकडनं फोन करून सांगतोय मला आणि ह्यानी फोन करून सांगितलं. तर मी म्हटलं, "काय झालं?" बोलतो, "भाई तुला कोण दिसत होता?" बोलतो, "त्याने कोणालाच ठेवलं नाही तिथे. कुठला म्हातारा तुला दिसला?" तो मला सरळ बोलला. नंतर मग मला सांगतो, की "तू त्या गोष्टीला लक्ष देऊ नको." बोलतो, "इथे हेच चालू आहे." बोलतो, "इथे आहे हे." मी म्हटलं, "भाई मला माहिती आहे माझी स्ट्रेंथ किती आहे." बोलतो, "हे मी गोष्ट जेव्हापासून एक्सपिरियन्स करायला लागलो आहे ना." बोलतो, "त्याच्या आधी मी जाऊन देवीला जाऊन बसतो, तिच्या पाया पडतो, गाराणा घालतो, नंतर मी बाहेर निघतो. जे असेल बाबा तू सांभाळ. मला त्यामध्ये अडकवू नको." पण कसं आहे, की दिसणं आहे ते मी टाळू शकत नाही. ते मला दिसतंय तर ते दिसतंय. मला दिसतंय, बाजूच्याला नाही दिसत आहे, मग बोलून मतलब नाही. अशीच एक ट्रिपवाली बदलापूरची कहाणी आहे. बदलापूरला NSSमधनं जेव्हा टीम्स जातात बाहेर, म्हणजे आपण कुठे बोलतो ना, NSSवाले ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर घेऊन जातात. तर ते लोकं असे तुम्हाला कुठल्या बोलतात ना, घरात किंवा कुठलंसं तुम्हाला हे नाही देणार, विला देणार नाही. ते लोक आश्रम देणार किंवा टेंट विला देतील, म्हणजे टेंट टाईम देणार ते लोकं.
तर ही कॉलेजच्या टायमिंगची गोष्ट आहे. एकच टाईम फक्त ट्रिप ती मारलेली. ते पण मला एवढं आठवतं की मी तिकडनं रिटर्न घरी आलेलो. विलाला गेले बदलापूरला. तब्बल 50 लोक आहेत, मुलं मुली मिळून. आम्हाला एकच रूम दिली आहे. आश्रमच्या बाजूची जागा आहे. एकच रूम दिली आहे. तिकडे आम्ही राहतोय. ॲक्टिव्हिटी आमची सकाळपासून चालू झाली. साफसफाई करा, कचरा गोळा करा, प्रॉपर सगळं करा. झाडं बिडं ज्यांची पाने झाले कटिंग करा. थांबले बसले. असे करता करता 7 वाजले संध्याकाळचे. 8 वाजले झाले. त्यानंतर 8च्या नंतर आमचे सर आलेत. आम्हाला बोलतात, ठीक आहे आता तुम्ही तुमच्या वेळेला निघून जा. आता तुम्हाला जेवणासाठी बोलवलं जाईल. मग त्यानंतर 15 मिनिटांनी बोलतात, नाही ॲक्टिव्हिटी आहे, परत न्यू ॲक्टिव्हिटी लागली आता. तुम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी बनवावं लागणार आहे. पोरींना दिलं तू चपात्या बनव, भाजी बनव. आमच्याकडे आलं की तुम्ही भात बनवायचा ट्राय करा. एका मोठ्या टोपामध्ये भात करा. जेवढ्या लोकांना पुरला पाहिजे तेवढं तुम्ही करायचं. तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यावर आहे. डाळ भात करायची आहे की तुम्हाला कसं करायचं असेल ते, पण बनवून द्या. झालं सगळं, मिळून आलं, केलं, एकत्र होते म्हणून झालं सगळं ते. रात्री झोपायच्या टायमिंगला एकाच रूममध्ये एका लाईनीमध्ये 20-20 असे आम्ही गाद्या टाकून झोपायचं हे चालू केलं आम्ही. आणि 20 गाद्या लावल्या, इकडे 20 तिकडे 20. आणि मुलींसाठी त्या लोकांना वेगळं ठेवलेलं. त्या लोकांना सांगितलं मुलांमध्ये ठेवूच नका, त्या लोकांना तिथे करा. आम्ही गादी लावून झोपलो आहे. 1-12:30चा टायमिंग. वॉशरूम एकच आहे आतमध्ये. 12:30च्या नंतर लगेच 1 वाजला. 1:15 वाजता आवाज येतोय, कोणतरी झाडू मारते आत, खराटा फिरवतोय. एकाला येत असेल समजू शकतो. त्या रूममध्ये 25 लोक झोपलेली. 25 लोकांना तो जोरात आवाज ऐकायला येतोय. नळ चालू करतोय, नळाचा आवाज चालू येतोय. खराटा मारतोय, नळ चालू आहे. खराटा मारतोय, नळ चालू आहे. कोणाची हिंमत नाही की जाऊन बघायचं आहे, कारण बाजूलाच आहे ते. अर्धा तास तोच सीन चालू. त्यानंतर परत बंद झालं. थोड्या वेळाने एकाला टॉयलेटला आला, तर तो गेला, जाऊन आला. तो जाऊन आला त्या टॉयलेटलाच, तिकडेच जाऊन आला. तसा तो जाऊन आला, त्याने दरवाजा बंद केला आणि आला तो इथे, दरवाजा ठोकायला चालू झाला. आणि त्याला आम्ही विचारतो, तू काहीतरी आतमध्ये सोडून आलायस का? नाही, मी काय नाही ठेवलं आहे माझ्या आतमध्ये. तर नक्की ना? बोलतो, नाही मी काहीच नाही ठेवलं. मी फक्त वॉशरूमला गेलो, वॉशरूम गेलं, पाणी ओतलं, थुकलो आणि मी रिटर्न आलो परत. एवढंच बोलला तो. थुकलो तिथे आणि मी परत रिटर्न आलो. बाकी काय नाही केलं. आणि तो दरवाजा ठोकण्याचा आवाज होता ना, तो लिटरली 2 तास तसाच चालू होता. म्हणजे आम्ही जे तिथे झोपणारे होतो, आम्हाला 3.5 तास आम्ही तसेच जागे होतो की आत्ता आवाज कमी होईल, आत्ता आवाज बंद होईल. काय नाही. ही गोष्ट पोरींच्या रूमपर्यंत पण आवाज जात होता. पण त्यांच्याकडे तो मधला वॉल होता ना, त्या लोकांनी तिथे इकडून पडदा लावून, ते लोक झोपले होते म्हणून ते लोक, त्याच्यामध्ये 2 पोरी जाग्या होत्या, बाकी सगळ्या झोपल्या होत्या. बोलतात आम्ही डोक्यावरनं चादर घेऊन झोपून गेलो आम्ही. आम्हाला पण आवाज येत होते, पण आम्ही ऐकलंच नाही. तर तुमची गोष्ट ठीक आहे, पण आम्ही तर बाजूला होतो. आम्हाला कसं कळणार? आम्हाला जाणवतच नव्हतं काय तिथे. कारण ते जेव्हा चालू व्हायचं ना, की अरे लिटरली बोलतो, भांडणं कशी करतात माणसं, त्या भांडणं करता झाडूचा आवाज त्यात तेवढा जोराने यायचा. आणि ती एकदा चालू झाली ना, सर मारतच जाते. कंटिन्यू तो एकच आहे. मग जशी सकाळ झाली ना 6 वाजता, बॅग उचलली, डायरेक्ट घरी. थांबायचंच नाही, डायरेक्ट घरी. सर आले, सर मला विचारतात काय झालं तुला? बोलतो काय झालं नाही, तुम्ही अशा ठिकाणी घेऊन जाता तिथे आम्हाला नाही, आमची झोप पूर्ण होत नाही, काय नाही होत. म्हणजे तिथे काय दुसऱ्या पण ॲक्टिव्हिटी होत राहतात. मग तू दिवसभर काम करून घेतलं आणि परत असं पण चालू होतं. होतं अरे तिथे पहिल्यापासून आहे ते. अरे तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून आहे, मग का घेऊन जाता तिथे?
तुम्ही सांगता पण तसं की पहिल्यापासून आहे. आता तो तिकडचा किस्सा तो आहे, तो काय होता की तो बोलतो, "अरे तो आश्रमचा प्रॉब्लेम आहे." अरे ते कसलेही असू देत. तो आश्रम असू दे नाही तर काही असू दे. पण ते तर ते आम्हाला ऐकावं लागतंय ना ते. आता ते कसं होतं ते तो सांगतोय की आश्रममध्ये जे झालेलं ना, ती बाई तिथे त्या वॉशरूममध्ये ऑफ झाली पडून. तर तिकडे ते झालंय, पण त्या बाईचं असं म्हणणं होतं की तुम्ही माझ्या जागेवर का आला? तुम्ही हे 25 लोकं इकडे येऊन का झोपलेत? ही माझी हद्द आहे. इथे मी एकटी राहते. तुम्ही का 25 लोकं आलात? सरळ-सरळ म्हणणं आहे ते. ते इग्नोर करू नाही शकत ना. कारण की कसं आहे, तू समोर जातोयस ना, तुला नाही फेस करणार, आम्हाला फेस करायचं आहे. कारण आम्ही तिथे थांबणार. तो प्रोफेसर तर जाऊन कुठे त्याचं तर वेगळं ठिकाण होतं. तो गाडी घेऊन यायचा, गाडी घेऊन जायचा, तो वेगळ्या ठिकाणी राहायचा. ॲक्टिव्हिटी तू आम्हाला लावलेली आहेस. मग तेव्हापासून मग NSSची पहिली ट्रिप मारली तेव्हा मी बंदच केली. त्यानंतर मी गेलोच नाही कधी. कारण त्या नंतर माझे ग्रुप्समधनं खूप कॉल्स आले. हे लोकं प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे घेऊन जायचे ना. माझे मित्र बोलायचे, "अरे चल ना तिथे जाऊया." म्हणजे मी नको, तू जा. मग मला एक्सपिरियन्स नाही करायचा आता. या वयात तर करायचं नाही. मी बघितलं ते ठीक आहे, पण नाही. कारण मग नंतर ते कसं ना डोक्यात तीच गोष्ट चालू राहते कंटिन्यू. मग ते सुटत नाही बाहेर जायला. मग म्हणून मी तेव्हाच एक्झिट केलं. पण नंतर मग म्हणतात ना ते परत 10 वर्षांनी सेम परत तेच मागे लागलं सगळं. आता पण सिच्युएशन अशी आहे की ट्रिपला मी जातो ना, काही ना काहीतरी असतंच, की ना ते जाणवतंच पटकन. आता आमचा उज्जैनचा जायचा प्लॅन आहे. आमच्या पथकाचंच. आता ते सध्या टीम कोलॅबरेशन आहे आमचं दोघांचं. यामध्ये कसं झालं आहे की 2 जण आहेत, 2 पथक आहेत. हे लोकं फिक्स करत नाही की जागा प्रॅक्टिस कुठे करायची आहे. यामध्ये आता लास्ट संडे झाला तो आता या संडेला पण म्हणजे आता कालच्या संडेला आम्ही प्रॅक्टिसला गेलो दानापानीला. आधी ठरलं की मंदिराच्या जागेवरती जाऊन प्रॅक्टिस करायची कारण तिथे शांतता आहे. इश्यू नाही काय. आणि नंतर अचानक मेसेज आला की नाही दानापानीला आतमध्ये जायचं आहे ग्राउंडला कारण आपल्याला ती जागा मिळाली नाही. आता हे लोकं सगळे गेले तिथे निघून. मी पण त्यांच्यासोबत होतो. आम्ही सकाळी 6:30ला 7 वाजता तिथे पोहोचलो आम्ही जागेवर. काल असं झालं की तिकडे मी थांबलो आहे. ती एकतर जागा आहे पूर्ण सापांच्या ह्याच्यातली आहे. म्हणजे पूर्ण साप तिथे फिरतात. पण त्यांच्या बिळाकडे जाऊन काय करायचं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. प्रॅक्टिस करा, वाजवा-बिजवा काय करायचं ते करा. मी एका ठिकाणी गेलो. मला वॉशरूमला झालं होतं. टॉयलेटला झालं होतं. मी एका ठिकाणी गेलो. तो त्याच्यातला एक मुलगा आहे तो सांगतोय, की "भाई जरा जपून जा." म्हणजे बघ पहिला वॉशरूमला बघा करायच्या आधी तो पहिला बघ. तिथे बाबा कुठे काय आहे नाही ना काय? सरडा नाही ना किंवा कुठला साप-बाप बसला नाही ना, काय नाही आहे ना? मी म्हटलं ही सगळी गोष्ट मी बघून जातो बरोबर. मला त्याचं टेन्शन नाही. तर मला नको त्या गोष्टीचं टेन्शन आहे इकडे. मी लिटरली त्याला तसंच सांगितलं. आणि मी गेलो 7:15ची वेळ. ज्या वॉशरूमच्या इकडे म्हणजे वॉशरूमसाठी जिथे मी जात होतो ना, तिथे ते एक झाड होतं. त्या झाडाच्या इथे ना आता आहेत खूप माणसं अशी सांगतात, की तुम्ही कुठेही बाहेर अननोन प्लेसला जाताय वॉशरूमला. तिथे काय करा, तुम्ही एकतर थुका आणि मग वॉशरूमला जा. की तिथे म्हणजे त्या हे करा किंवा तुम्ही बोलू नये करा, की बाबा कोण त्या जागेवर बसलं असेल, तर तिकडनं बाजूला व्हा. मी तेच केलं. माझं ते झालं. मी तिकडनं रिटर्न आलो. म्हणजे रिटर्न मी तिकडनं निघायला चालू केलं. मागून त्या झाडाकडनं मला आवाज येतोय. फक्त एवढाच येतोय शुक-शुक. तिथे कोण नाही आहे. जागा पूर्ण खाली आहे. तिथे कोण आहेच नाही. तरी पण आवाज येतोय. मी फिरलो ना, मी फिरल्याच्या नंतर परत फिरलोच नाही मी. मागे बघितलंच नाही. कारण तो टर्निंग पॉईंट होता. जर तिकडे फिरून बघितलं असतं तर ते मागे लागलं असतं. ही गोष्ट पटकन क्लिक होत नाही कोणाला. तिथे मी थांबलो. तिथे मला इतका क्लिअर आवाज येत होता ना, की झाड म्हणजे बोलतात ना सरड्यांचे पण आवाज असतात त्याच्यातून तो क्लिअर आवाज कळतोय, की शुक-शुक करून कोणीतरी बोलवतंय.
लिटरली तुला म्हणजे असं बोलतो ना, आणि कोण असेल ना तो, की हां, अरे कोणतरी बोलवतच आहे ना, बघूया कोण बोलवतंय. अशा प्रकारे आवाज. हां. मग त्याच्यामध्ये म्हणजे ती वेळ होती ना, ती वेळेमध्ये चालून चाललेली, आणि ती वेळ मी पटकन तिकडनं त्या गोष्टीतनं बाहेर निघून गेलो. मी माझ्या प्लेसवर आलो, पाणी घेतलं, डोक्यावर टाकलं, अंगावर पाणी शिंपडलं, पाणी पिलो. माझं जाऊन मी ढोल ताणला आणि मी माझ्या कामाला लागलो. पण तिथे काहीतरी ती ॲक्टिव्हिटी चालू होती पहिली, आणि त्याच जागी तिकडनं हे लोकं 3 जण 4 जण आले होते. तेव्हा मला माहीत पडलं, की हे लोक पण त्याच आवाज ऐकून तिकडनं हे लोक रिटर्न आले. म्हणजे तिकडनं जे 3 जण गेलेले त्या लोकांनी तिथे टॉयलेट पण गेली नाही. असेच निघून आले तिकडनं ते लोकं. मजा आली भाई. थँक यू सो मच. म्हणजे ओव्हरऑल जे एक्सपिरियन्स होते, जे अनुभव होते, मग ते तुझ्या घराकडचे झाले किंवा मग बाहेरचे झाले. मजा घराकडचे तर आहेत. आपण परत कधीतरी नेक्स्ट याच्यामध्ये चालू ठेवू. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत तुम्ही बघताय चॅनलला सबस्क्राईब करा. नीरजच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये तुम्ही सांगा, आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका पॉडकास्टमध्ये. बाय.